श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री रामचंद्राय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वतीर्थमयी माता सर्वदेवमय पिता मातरं पितरं तस्मात् सर्वयत्नेन पूजयेत्. श्री गणेशाय नमः. श्री एकवीरा स्तोत्रम्. एकवीरा महामाया पार्वती गिरिशा प्रिया गौरी कराली किंकाली विष्काली च महाप्रिया भैरवी उमा रमा चंडी महालक्ष्मी कुलेश्वरी महासरस्वती दुर्गा मृडाणी चंडिकांबिका आर्या दाक्षायणी चैव गिरिजा मेनकात्मजा. रणे राज्य भवे दूते विवादे प्राणसंकटे नदी प्रतरणे घोरे सर्वत्र विजयो भवेत्. नामाष्टां दशकं चैव प्रातरुत्थ्यात यः पठेत् तस्य गृहे भयं नास्ति व्याधिभ्यश्च तथैव च. दुर्गातिं तारिणीं घोरा दधाति च प्रजापशुं सिद्धिकामो लभे सिद्धि पठे स्तोत्रम् इदं शुभं. प्राप्नोति च स्थिरां लक्ष्मीस्तथा गच्छ मङ्गलम्. आदिष्टवान् यथा स्वप्ने मार्कण्डेय मुनि स्वयं भक्त्या नित्यं स्तोत्रं पठेत् भक्तिसमन्विता प्राप्नोति देवी सायुज्यम् एकवीरा प्रसादता. इति श्री एकवीरा देवी स्तोत्रं सम्पूर्णम्. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैक अक्षरं पुंसां महापातकनाशनम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्. आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकि कोकिलम्. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. श्री राम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. सीता कांत स्मरण जय जय राम. काल आपण सीता स्वयंवर, रामसीता विवाह, भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांचे विवाह, लक्ष्मणाचे विवाह उर्मिला सहित झाले, उर्मिला सोबत झाले आणि भरताचे मांडवीशी झाले आणि शत्रुघ्नाचे श्रुतकीर्ती हिच्याशी झाले. हा सर्व प्रसंग आपण काल छान बघितलो. म्हणजे अयोध्येमध्ये त्यांचे कसे स्वागत झाले, मिथिला नगरी कशी सजली होती आणि राजा दशरथांचा वंश परंपरा राजा दशरथांनी सांगितलेलं आणि मिथिलापूरचे राजा जनक त्यांनी त्यांच्या वंशाबद्दल सांगितलेले, सीतेचा जन्म, हे सर्व बघितलो. आणि सगळे आनंदात असताना मध्येच कैकेयीला मंथरेने तिचे मन कलुषित करून रामाला वनवासाला पाठवण्याचे तिच्या डोक्यात भरवते.
आणि त्यावेळेस कैकेयी सुद्धा विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणल्याप्रमाणे तिची बुद्धी भ्रष्ट होते आणि ती राजा दशरथांना 2 वर मागते. आणि राजा दशरथ आता वचन दिलेला होता 2 वर देण्याचा. तर इक्ष्वाकू वंशाच्या राज्य परंपरामध्ये कधी पण वचनाच्या मागे गेलेले नाहीये. सत्य होते, सत्यव्रत होते, धर्मनिष्ठ होते, त्याबरोबरच वचन दिलेले कधी मोडत नव्हते. असे राजे होऊन गेलेले. मग दशरथ राजा पण त्यात काही कमी नव्हते. पण त्यात त्यांना खूप दुःख होते की आपला आवडता पुत्र विश्वामित्रासोबत पाठवायलाच ते विचार केले की अजून तरुण वयामध्ये माझा मुलगा, मी कसा पाठवू, असं विचार करत ते म्हणून घेतले होते. पण तिथे गेल्यामुळे, विश्वामित्रासोबत गेल्यामुळे काय म्हणतात, धर्मरक्षण झाले आणि यज्ञाचे रक्षण झाले. आणि येताना नववधूंना घेऊन आले. ही तर आनंदाचीच गोष्ट झाली. पण आता दुःखच आहे, कारण 1-2 दिवसाची गोष्ट नाहीये. 14 वर्ष वनवास म्हणून सांगितलेले. 14 वर्ष कसं काढावं हे दशरथांना खूप दुःख झाले आणि ते बेशुद्ध झाले. मग राम येऊन त्यांना समजून सांगतात आणि म्हणतात की आपण वचन दिलात आणि आपल्या वचनाचं पालन करणं पुत्र म्हणून माझं कर्तव्य आहे. तर मी ते कर्तव्य पार करण्यासाठी म्हणून तुम्ही भरताला राज्याभिषेक करा आणि मी वनवासाला जातो असं म्हणून सांगतो. आणि सर्वात प्रथम जाऊन आपल्या आईला भेटावं, कारण दुसऱ्यांकडून कळण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन आईला सांगणं हे उचित आहे असं रामांना वाटले. आणि राम स्वतः कौशल्या माताकडे जातात आणि कौशल्या माताला म्हणतात की मी जातोय, वनवासाला जातोय. वडिलांनी कैकेयी माताला 2 वर दिले होते, ती आता मागितली आहे आणि ह्याच्यात काही चुकी नाही. तिचे मातृप्रेम आहे म्हणून ती भरताला राज्य विचारली आणि वनवासाला मला पाठव म्हणून सांगितली आहे. तर त्यावेळेस कौशल्या सुद्धा म्हणते, तू भरताला राज्यामध्ये बसू दे, राज्याभिषेक होऊ दे, पण तू का वनवासात जावं. तर त्यावेळेस राम म्हणतात की काही सांगता येत नाही, उद्याच्या दिवशी मला पण काहीतरी मोह झाला आणि भरताबरोबर काही अनपेक्षित घडलं, तर त्यावेळेस मी त्याला कारणीभूत होऊ नये त्यासाठी मी वनवासात गेलेलेच बरोबर आहे असं कौशल्या माताला ते समजून सांगतात. आणि तेथून सीतेजवळ जातात. आणि त्यावेळेस कौशल्या माताला इतके दुःख होते, ती विरहाने खूपच संतापलेली असती, पण ती काही करू शकत नाही. संताप जरी आला तरी पण ती संयमाने राहते. आपल्याला भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये आहे ना, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, हे होऊ नये म्हणून ती संयमाने राहते. तर त्यावेळेस लक्ष्मणाला खूप दुःख होतं की खरंच इतकं जरी राग येत असेल कौशल्या माताला तरी सुद्धा ती संयमाने राहतीये. पण कौशल्या माता संयमामध्येच आहे, पण लक्ष्मणाचा क्रोध मात्र आवरला नाही. आता तो एकदम रागातच आलाय तो एकदम. आणि तो संतापाने रामासमोर उभं राहून काय म्हणतो, तो भाऊ हा अत्यंत अन्याय आहे. कैकेयीच्या कठोर वचनामुळे पिताश्री इतके दीन झाले आहेत की तुम्हाला वनवासाला पाठवले जात आहे, हे मी कधीच सहन करणार नाही. पिताश्रींनी हे वचन देताना विचार केला नव्हता का, एका स्त्रीच्या हट्टासाठी त्यांनी तुमच्यासारख्या धर्मनिष्ठ आणि योग्य पुत्राला वनाला पाठवणे योग्य आहे का. हे राज्य तुमचे आहे, हे तुम्हालाच मिळाले पाहिजे. जर गरज पडली तर मी एकटाच या अन्यायाविरुद्ध उभा राहतो म्हणून म्हणतोय तू राहीन. कोणीही तुमच्या मार्गात अडथळा आणू शकणार नाही. मी तुमच्यासाठी युद्धालाही तयार आहे. म्हणून
कौशल्या माताच्या डोळ्यातून जे अश्रू येत होते ना, तो त्याने पुसला. आणि माता कौशल्याचे हे दुःख मी पाहू शकत नाही. तुमच्यासारखा भाऊ असताना त्यांना अशा वेदना सहन कराव्या लागतात हे मला मान्य नाही. म्हणून चिडलेला असतो लक्ष्मण. तर त्यावेळेस रामाने त्याला शांत करण्यासाठी म्हणून मृदू आवाजात त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावून सांगतात, लक्ष्मणा, क्रोध हा बुद्धीचा नाश करतो. आपण धर्माच्या मार्गावरून विचलित होता कामा नये. पिताश्रींनी दिलेले वचन पूर्ण करणे हेच आपले कर्तव्य आहे. त्यांनी माता कैकेयीला जे वचन दिले आहे ते आपण मानले पाहिजे. धर्माचे पालन करणे हेच खरे क्षत्रियांचे लक्षण आहे. मला तुझ्या प्रेमाची आणि निष्ठेची जाणीव आहे, पण या प्रसंगी आपल्याला संयम आणि कर्तव्य यांना प्राधान्य द्यावे लागते. म्हणून राम समज म्हणजे बघा इथं प्रत्येकाचे बोलण्याची पद्धत कशी आहे. रामाची बोलण्याची पद्धत कशी आहे, लक्ष्मणाची कशी आहे, कौशल्या कशा प्रकारे समजावून सांगते. आता सीतेच्या महलात जातात ते. मग सीतेच्या महलात गेल्यानंतर आईला प्रणाम करून, मातेला प्रणाम करून श्रीराम सीतेच्या महलाकडे वळतात. आणि श्रीरामांच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून तिचं मन शंका निर्माण झाली. तिचे परवानगी घेऊनच तो दशरथाला भेटायला गेला होता, दशरथ मूर्छित झालेत म्हणून. पण सीतेला काय वाटले की त्यांना बरं नाहीये म्हणून ते मूर्छित झाले असतील. पण रामांचं जे गंभीर रूप बघितली तर तिला थोडीशी भीती वाटली, शंका झाली की दशरथांना काही झाले की काय. म्हणून ती विचारती, आर्यपुत्र काय झाले, तुम्ही इतके चिंताग्रस्त का दिसत आहात. त्यावेळेस सीतेला राम समजावून सांगतात, सीते, परिस्थिती बदलली आहे. माझ्या पित्यांना काही झालेले नाहीये. त्यांना एक दुःख बातमीमुळे ते थोडेसे अनारोग्य झालेले आहेत म्हणून सांगतात. काय दुःखद बातमी आहे म्हणून ती थोडीशी कुतूहलाने विचारते. तर त्यावेळेस राम म्हणतात की कैकेयी माताला असे 2 वर दिले गेले आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी म्हणून माझ्या वडिलांचे प्रकृती बिघडली आहे असं म्हणून ते समजावून सांगतात. मला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागणार आहे. तू इथेच राहा, आई वडिलांची सेवा कर आणि माझी वाट बघ म्हणून तिला समजावून सांगतात. तर त्यावेळेस सीता म्हणते की हे शब्द ऐकतात सीतेच्या हृदयावर जणू आघात झाला. तिचे डोळे विस्फारले, पोट थरथर कापू लागले. क्षणभर तिला काहीच सुचेना आणि पुढच्याच क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रूचा पूर उसळला. ती अत्यंत व्याकुळ होऊन विलाप करू लागली. आर्यपुत्रा, हे काय बोलत आहात तुम्ही. मला सोडून तुम्ही वनात कसे जाऊ शकता. तुमच्या विना मी कशी जगू म्हणून ती विचारते. तर त्यावेळेस सीते, वनातील जीवन अत्यंत कठीण आहे. तिथे सुखसोयी नाही. तुला खूप कष्ट होतील. कारण सीता ही जी आहे की नाही, जनकराजांच्या राज्यात वाढलेली आहे ती, आणि तिला काही सुखसोयीला कमी नव्हतं. अशा सुखसोयीमधून ती अयोध्येत आली. अयोध्येमध्ये सुद्धा तिला काही सुखसोयी कमी नव्हते. सगळ्या गोष्टी तिला अनुकूलच होते. तर अशा परिस्थितीमध्ये जर तिला अरण्यात घेऊन गेलं, वनवासाला घेऊन गेलं तर तिला खूप त्रास होतो. ह्या हेतूने राम तिला समजावून सांगतात. पण सीता त्यावेळेस काय म्हणती, हा राजवाडा, हे वैभव, हे सर्व माझ्यासाठी निरर्थक आहे. जर तुम्ही माझ्या सोबत नसाल, तुमच्या वियोगाचा विचारही मला सहन होत नाही. वनात किती संकटे असतील, रानटी प्राणी, कठीण जीवन, अन्न पाण्याची अडचण, हे सर्व तुम्ही एकटे कसे सहन कराल आणि मी इथे सुखात कशी राहू. बघा म्हणजे किती छान पत्नीचं पतीबरोबर बोलण्याची पद्धत किती छान आहे. ती म्हणते की तुम्ही तिथं अरण्यामध्ये राहून कष्ट भोगतात आणि मी इथं सुखी राहू.
मी नाही राहू शकत. तर त्यावेळेस राम म्हणतात, सीते तू धीर धर, अशा प्रसंगी दुःखाने खचून जाणे योग्य नाही. माझे ऐक, मला पिताश्रींच्या आज्ञेने वनवासाला जावे लागणार आहे, पण तू इथेच अयोध्येत राहा. माता कौशल्या, माता सुमित्रा आणि इतर वडीलधाऱ्यांची सेवा कर. त्यांच्या चरणी राहून त्यांना सन्मान दे, हे तुझे कर्तव्य आहे. असं म्हणून पुन्हा राम समजावून सांगतात आणि म्हणतात, सीते, आई वडिलांची सेवा करणे हे स्त्रीचे एक श्रेष्ठ कर्तव्य मानले गेले आहे. त्यांच्या आशीर्वादातच खरे सुख असते. तसेच गुरुजनांची सेवा करणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे हेही जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनानेच आपले जीवन योग्य दिशेने पुढे जाते. तू इथेच राहून कुटुंबाची सेवा कर आणि माझी प्रतीक्षा कर. आणि म्हणाले, माझ्या अनुपत परिस्थितीत घरातील सर्वांची काळजी घेणे, त्यांना सावरणे हेच तुझे धर्म आहे. त्यांच्या सेवेमुळे तुला पुण्य प्राप्त होईल आणि माझ्याही मनाला समाधान मिळेल. असं राम तिला बऱ्याच प्रकारे समजावून सांगायचे प्रयत्न करत आहेत. पण सीता मात्र थोडे सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, कारण तिचे प्रेम पतीवर खूप आहे. ती म्हणती, त्यांना सोडून मी एकटी राहूच शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं आधीच ठरलेलं आहे, विधिलिखित म्हणतात ना. कारण जर राम सीता जर वनवासात गेले नसते तर रावणवध झालाच नसता. रावणवध हे रावण अत्याचार करतोय, त्याच्यासाठी म्हणूनच हे सगळं योजना करून ठेवलेले आहेत. म्हणून सीता खरं तर इथं काय म्हणतात, पत्नी म्हणून रामाचं ती ऐकायला पाहिजे. खरं तर ते राम जे काही म्हणतो ते सगळं खरं आहे. आता काही वेळेस असं होतं ना, नवऱ्याला आपल्या पतीला नोकरी निमित्ताने परगावी जावे लागते, परदेशात जावे लागते. तर त्यावेळेस काही स्त्रियांना असं होतं की मुलांची शाळा, घरातली जबाबदारी हे सगळं करण्यासाठी म्हणून त्यांना इथेच राहावे लागते आणि पती नोकरी निमित्ताने परगावी जातात. तर तसं सीता पण करू शकली असती. आता असं वाटतं आपल्याला, इतकं राम इतक्या चांगल्या प्रकारे समजून सांगू लागलाय, मग सीतेकडून आपण आदर्श काय घ्यायचं, असं म्हणून काही वेळेस शंका निर्माण होऊ शकते. पण त्याचं कारण हेच आहे की सीता जर वनवासाला गेली नसती तर रावणवध झाला नसता, आणि रावणवध नाही झाले तर धर्म कार्य होत नाही, समाज कार्य होत नाही. म्हणून हे सगळं विधिलिखित आहे. तर सीता अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रामाकडे पाहते. तिचा कंठ दाटून आला होता. थरथरत्या स्वरात ती म्हणाली, आर्यपुत्र, तुम्ही जे काही सांगत आहात ते सर्व मला समजते. आई वडिलांची सेवा, गुरुजनांचा आदर हे सर्व माझे कर्तव्य आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. बघा, इथं सीता सगळं सांगतीये. पण हे सर्व कर्तव्य माझ्यासाठी तेव्हा अर्थपूर्ण आहे जेव्हा तुम्ही माझ्यासोबत आहात. तुमच्या विना हे सर्व मला निरर्थक वाटते, असं म्हणून ती म्हणते. आणि त्यानंतर ती म्हणते, आर्यपुत्र, मी तुमच्या विना एकही क्षण राहू शकत नाही. माझे प्राण तुमच्यातच आहेत. तुम्हीच माझे जीवन, तुम्हीच माझे सर्वस्व आहात. तुम्हीच वनात जाल, मी येथे सुखात राहीन हे मला कधीच मान्य होणार नाही. म्हणून ती म्हणते, मला तुमच्या सोबत येऊ द्या. तुमच्या पावलाशी पाऊल ठेवून मी प्रत्येक संकटाचा सामना करेन. मनातील कष्ट, दुःख, अभाव हे सर्व मला स्वीकार आहे, पण तुमचा वियोग मात्र असह्य आहे, असं म्हणून ती म्हणती. तिचा आवाज कापत होता, पण तिचा निर्धार आढळ होता. ती पुन्हा म्हणाली, तुमच्यासोबत असणे हेच माझे खरे सुख आहे. तुमच्या विना वैभव, सुखसोयी हे सर्व मला व्यर्थ आहे, असं म्हणून ती सांगते. आणि त्याच्यानंतर ती म्हणते की आर्यपुत्र, तुम्ही मला काय सांगत आहात? जिथे तुम्ही आहात
तिथेच माझे स्थान आहे. मी तुमची पत्नी आहे. तुमच्या सुखदुःखात सहभागी होणे हेच माझे कर्तव्य आहे. असं म्हणून ती रामाच्या सोबत जाण्याचा जिद्द करते. आणि अशा वेळेस राम काहीच करू शकत नाही. आणि ते म्हणतात की चालेल, तू पण चल माझ्यासोबत, म्हणून स्वीकारतात ते आणि संमती देतात. आणि त्याच्यानंतर सीता संवादानंतर लक्ष्मणाची पण भावपूर्ण वनवासासाठी सोबत येण्याची तयारी झाली. कारण सीता जातीये, माझा मोठा भाऊ पण जातोय, मी इथं राहून काय करू, मी पण जातो, म्हणून तो पण तयार होतो. आणि रामाला म्हणतो की भाऊ, मला सर्व कळले आहे, तुम्हाला वनवासाला जावे लागणार आहे. हे ऐकून माझे मन शांत राहू शकत नाही. तर त्यावेळेस परत लक्ष्मणाला राम समजावून, बघा किती जणांना समजावून सांगावं लागतंय बघा रामांना, की वनवासाला ते एकटे जात आहेत, पण किती जणांना त्यांना समजावून सांगावं लागतंय. लक्ष्मणा, मला तुझ्या प्रेमाची आणि निष्ठेची पूर्ण जाणीव आहे, पण तू येथेच अयोध्येत राहा. माता सुमित्रा, माता कौशल्या आणि इतर वडीलधाऱ्यांची सेवा कर. पिताश्रींची काळजी घे. तसेच राज्याची जबाबदारीही योग्य प्रकारे पार पाड. कारण भरत लहान आहे अजूनही, म्हणजे लक्ष्मणापेक्षा तो लहान आहे. तर त्यावेळेस तू असं करू नकोस, तुझ्या भावाला तू मदत कर, असं म्हणून ते म्हणतात. आणि आईवडिलांची सेवा करणे, गुरुजनांचा आदर राखणे, राज्याचे संरक्षण करणे हेच तुझे कर्तव्य आहे. माझ्या अनुपस्थितीत अयोध्येला तुझ्यासारख्या समर्थ आणि कर्तव्यदक्ष व्यक्तीची गरज आहे, म्हणून राम म्हणतात. तर त्यावेळेस लक्ष्मण म्हणतात, भाऊ, तुम्ही मला काय सांगत आहात? तुमच्या विना मी अयोध्येत कसा राहू? तुमच्याशिवाय मला या राज्यात काहीही अर्थ नाही. माझे जीवन, माझे कर्तव्य सर्व काही तुमच्याशी जोडले आहे. तुमची सेवा करणे, तुमच्या पावलाशी पाऊल ठेवणे हेच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ धर्म आहे. मी तुम्हाला सोडून येथे कसा थांबू, म्हणून म्हणतात. आणि पुन्हा म्हणतात की भाऊ, लहानपणापासून मी तुमच्या सोबतच वाढलो आहे. तुमच्या चरणाशीच राहणे, तुमचीच सेवा करणे हेच माझ्या जीवनाचे सार्थक आहे. तुम्ही जिथे तिथे मी, हेच माझे नाते आहेत. जेव्हा महर्षी विश्वामित्र यज्ञरक्षणासाठी तुम्हाला वनात नेले, तेव्हाही मी तुमच्या सोबत होतो. त्या कठीण प्रसंगातही मी तुमची साथ सोडली नाही. मग आता या वनवासाच्या वेळी मी तुमच्या विना कसा राहू? भाऊ, कृपा करून मला तुमच्या सोबत येण्याची परवानगी द्या. तुमची सेवा करणे, तुमचे रक्षण करणे हेच माझे खरे कर्तव्य आहे, असं म्हणून लक्ष्मण म्हणतात. मग त्यावेळेस लक्ष्मणाला म्हणतात, राम म्हणतात, लक्ष्मणा, मला तुझ्या प्रेमाची आणि निष्ठेची पूर्ण जाणीव आहे. माझ्यासाठी तू किती प्रिय आहेस हे मलाच ठाऊक आहे. पण तू एक गोष्ट विचारात घेतली नाहीस. उर्मिला तुझी पत्नी आहे, तिच्या प्रती तुझे काही कर्तव्य नाही का? तिला सोडून तू वनात जाणार आहेस, याचा तिच्या मनावर काय परिणाम होईल याचा तू विचार केला आहेस का? असं म्हणून त्याला समजून सांगतात. पत्नी प्रतीचे कर्तव्य, तिच्या भावना हेही तितकेच महत्वाचे आहेत. उर्मिलेला तुझ्या सहवासाची गरज आहे. तिची काळजी घेणे, तिचे रक्षण करणे हेही तुझे धर्म आहे. तर त्यावेळेस लक्ष्मण म्हणतो की मी तिला समजावून सांगतो आणि तिच्या परवानगीनेच मी निघतो. आणि लक्ष्मणाला तेवढी खात्री होती की उर्मिला नाही म्हणणार नाही, अशीच ती माझी पत्नी आहे, असं त्याला पूर्ण विश्वास असतं. मग त्यावेळेस राम म्हणतात, जर उर्मिला तुला परवानगी दिली तर माझे काही अडचण नाही तुला माझ्यासोबत वनवासात येण्यासाठी म्हणून. मग त्यावेळेस त्याच्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण, कारण आता लक्ष्मण येणार आहे सोबत हे ठरलं, तर त्यावेळेस सर्वप्रथम सुमित्रेला म्हणजे
लक्ष्मणाच्या आईला जाऊन परवानगी घ्यावी लागते, त्यांना कळवणे हे जरुरी आहे. म्हणून राम आणि लक्ष्मण दोघेही सुमित्रा मातेला सांगण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून त्यांच्या महलात जातात. त्यावेळेस हे बातमी ऐकून सुमित्रेला खूप दुःख होते आणि श्रीराम नम्र स्वरात म्हणाले, पित्याच्या आज्ञेप्रमाणे मला वनवासात जावे लागत आहे. तुमचे आशीर्वाद मला लाभावेत हीच विनंती आहे. तर त्यावेळेस त्यांनी क्षणात स्वतःला सावरले. त्या प्रेमाने लक्ष्मणाकडे पाहत म्हणाल्या, लक्ष्मणा तू रामासोबत वनवासात जा. त्यांना माहीत नाही अजून लक्ष्मण वनवासात जाणार आहे म्हणून, पण त्याच्या आधीच ते सुमित्रा लक्ष्मणाला आज्ञा देती की तू रामासोबत वनवासाला जा. अयोध्येत राहून तुला सुख मिळणार नाही. तुझे कर्तव्य म्हणजे श्रीरामांची सेवा करणे. लक्ष्मणाला खूप आनंद झाला आईचे हे वचन ऐकून. तो दृढ स्वरात म्हणाला, माते मी श्रीरामाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन. त्यांच्या सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभा राहीन म्हणून म्हणतात. तर त्यावेळेस सुमित्रा पुन्हा म्हणते की लक्ष्मणा, श्रीरामच तुझे पिता आहेत आणि सीता तुझी माता आहे असे मान. त्यांच्या सेवेत तुझे जीवन धन्य होईल. वनातील कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जा आणि कधीही खचू नकोस. त्यानंतर रामाला म्हणाले, राम, माझा लक्ष्मण तुझ्यासोबत आहे. त्याला आपल्या कृपेने सांभाळ. तो तुझ्यासाठी प्राण अर्पण करायलाही तयार असतो नेहमी म्हणून ती समजावून सांगते. तर त्यावेळेस राम सुमित्रा माताला म्हणतात, माते, लक्ष्मण माझ्यासाठी अत्यंत प्रिय आहे. तो केवळ माझा भाऊ नाही तर माझा आधार आहे. त्याची मी पूर्ण काळजी घेईन. म्हणून सगळे दोघेही सुमित्रा माताचे चरणाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे उर्मिलेच्या महलात जातात. लक्ष्मण एकटाच जातो आणि उर्मिलेशी संवाद साधतो आणि म्हणतो की असं सगळं काही हकीकत घडलेलं संपूर्ण उर्मिलेसमोर ठेवतो आणि म्हणतो की मला रामांच्या सोबत जाणं जरुरी आहे. तर त्यावेळेस उर्मिला म्हणते, तिला दुःख होतो, खूप दुःख होतो. ती म्हणते, स्वामी, आपल्या मनात काहीतरी व्याकुळता दिसत आहे. काय घडले आहे? तर त्यावेळेस लक्ष्मणाने सर्व काही सांगितल्यानंतर ती म्हणते, स्वामी, आपण जो निर्णय घेतला आहे तो धर्माला अनुसरून आहे. श्रीरामांची सेवा करणे हेच आपले कर्तव्य आहे. कारण इतके वर्ष ती लक्ष्मणासोबत राहिलेली आहे. लग्न झालं की लगेच वनवासात निघालेले नाहीये ते लोक. तर ते उर्मिला लक्ष्मणासोबत कित्येक वर्ष विवाह झाल्यानंतर राहिलेली आहे आणि प्रत्येक वेळेस रामांच्या बद्दल त्यांची निष्ठा काय आहे हे तिला माहीत होते. म्हणून ती सुद्धा परवानगी देते. आणि तेव्हा लक्ष्मण म्हणतात की उर्मिले, तुला सोडून जाणे मला अत्यंत कठीण वाटते, पण माझे मन मला सांगते आहे की मला श्रीरामांसोबत राहून त्यांची सेवा करावी. तुझी अनुमती मला आवश्यक आहे म्हणून म्हणतात. त्यावेळेस उर्मिला म्हणते, स्वामी, माझ्यामुळे तुमच्या मार्गात अडथळा येईल असे मी कधीच होऊ देणार नाही. आपण निर्धास्तपणे वनवासाला जा. मी इथे राहून आपल्या कर्तव्याचे पालन करेन. तुम्ही श्रीराम आणि सीतेचे मनपूर्वक सेवा करा. त्यांच्या प्रत्येक संकटात त्यांच्या सोबत उभा राहा. माझ्यासाठी सर्वात मोठे हेच समाधान असेल म्हणून ती सांगते. आणि नंतर ती म्हणते की सीता ही स्त्री आहे आणि रामांसोबत ती वनवासात जात आहे, तर तिला रक्षण म्हणून एका मुलाप्रमाणे आणि एका रक्षकप्रमाणे तिच्यासोबत तुम्ही नेहमी राहा आणि रामांची आणि सीताची आई वडिलांप्रमाणे सेवा करा म्हणून उर्मिला स्वतः सांगते सगळं गोष्ट. तर त्यावेळेस लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो उर्मिलाचा हातात घेऊन कृतज्ञतेने
तिला म्हणतो, तुझ्यासारखी समजूतदार आणि धर्मनिष्ठ पत्नी मला लाभली हेच माझे भाग्य आहे. नाहीतर कोण हो, कशाला जातात हो तुम्ही, काय अडलंय तुम्हाला जायचं, त्यांचं ते बघून घेतील ना, असं म्हणणारे स्त्रिया आहेत. पण खरोखर उर्मिला तशी नव्हती. ती स्वतः लक्ष्मणाला रामांसोबत सीतेसोबत वनवासाला पाठवायला तयार झाली आहे. आणि शेवटी उर्मिला म्हणते, स्वामी आपले कर्तव्य पार पाडा, माझे शुभेच्छा आणि प्रार्थना सदैव तुमच्या सोबत आहेत म्हणून ती सांगते. अशा प्रकारे ती मन घट्ट करून पतीला वनवासात जाण्याची परवानगी देते. त्यानंतर आता श्रीराम आणि सीता हे लक्ष्मणाला जाण्याची तयारी करत आहेत. तर वनवासाला जात असताना धन, वस्त्र, अलंकार याचे दान सर्व जे त्यांचे होते ते सर्व ब्राह्मणांना, गरजूंना देण्याचे ठरवले. म्हणजे वनवासाला जाताना काय असतं की आपण चांगले कपडे घालून जाणं बरोबर नाहीये. तिथे लुटारू असतात एक तर गोष्ट. दुसरी गोष्ट, वनवास म्हणजे आपण आनंद लुटण्याला जात नाही, तिथे कष्ट सहन करण्यासाठी जात आहोत. मग त्याच्यासाठी म्हणून गाडी, घोडा हे सगळं घेऊन जायचं नाही. तर इथे आपल्याला एक गोष्ट असं आहे की बऱ्याच लोकांनी नर्मदा परिक्रमेबद्दल ऐकलेले असतात. तर नर्मदा परिक्रमाला जाताना सुद्धा अरण्यातूनच जावं लागतं. तर त्यावेळेस नर्मदा परिक्रमा करत असताना जेव्हा जातो आपण नर्मदा परिक्रमा पायी जाताना, बरं का, बसनी, आजकाल बसनी चांगलं सुखसोयीने नर्मदा परिक्रमा होत आहेत, त्याचं काही हे नाहीये. त्यातही बरेच अडचणी येतात. पण जे पायी चालत जातात त्यांचे नियम कसे असतात, म्हणजे 2 पांढरे वस्त्र घेतात, एक अंगावर आणि एक बॅगमध्ये, हातात काठी असते, एक पाण्याचं कॅन असतं हातामध्ये, आणि झोपण्यासाठी म्हणून एक सतरंजी आणि एक पांघरूण, असं एवढेच वस्तू असतात त्यांच्याजवळ. खाण्यापिण्याचे वस्तू सुद्धा त्यांच्या सोबत राहत नाही. तर ह्याचं एक सुंदर उदाहरण मला नमूद करावं असं वाटतं. त्याचं एक कथा, अशी कथा म्हणलं तर सत्य घडलेली कथा आहे. बऱ्याच लोकांनी नर्मदा परिक्रमा बऱ्याच लोकांनी केलेले ऐकले, पण जास्तीत जास्त चितळे ह्यांनी केलेले बरेच लोक ऐकलेले आहेत. तर त्या चितळ्यांनी त्यांनी रेकॉर्डिंग केलेल्या यूट्यूबवर ते त्यांनी सांगितलेत का नाही माझ्या लक्षात, म्हणजे मी तेवढं लक्ष दिले नाही. पण ज्या वेळेस हैदराबादला ते आले होते, आमची मैत्रीण, मंडळातली मैत्रीण अलका लहानकर यांच्या घरी ते आले होते. चितळे दोघे पती पत्नी आले होते आणि त्यांनी त्यांचे सगळे अनुभव, नर्मदा परिक्रमेचे अनुभव आम्हाला सगळ्यांना बसून सांगितले होते. त्याच वेळेस आम्हाला सगळ्यांना उत्कंठा झाली होती की नर्मदा परिक्रमा करावे म्हणून. तर त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट असे सांगितले की ते म्हणाले, मला नर्मदा परिक्रमा माझे मामा केले आणि येऊन मला सांगितले की मी नर्मदा परिक्रमा केलो, आणि त्यांचे सगळे अनुभव ऐकल्यानंतर मला असे वाटले की मला सुद्धा नर्मदा परिक्रमा करावं असं त्यांना वाटले म्हणे. तर ते त्यांच्या पतीसमोर ती इच्छा प्रकट केले. तर त्यांचे पती समजून सांगितले की नको, आपल्याला ते जमणार नाही, अवघड आहे, जाणं खूप अवघड आहे, ते जमणार नाही, कारण आपण सगळ्या सुखसोयीमध्ये वाढलेले आहोत आणि नाही जमणार आपल्याला. म्हणून म्हणलं, तर ती म्हणाली नाही, मला जायचंय, तुम्ही या न या, मी तर जाणार आहे. तर त्यावेळेस ते म्हणाले, मला 1-2 दिवस थांब, मला विचार करून तुला मी उत्तर देतो. तर त्यांनी 2 दिवस वाट बघितले म्हणे, आणि नंतर पती म्हणाले म्हणे, आज तू भरजरी पैठणी साडी नेस आणि सर्व दागिने अंगावर घाल, तुझे जितके तुझ्या घरामध्ये आहेत सोन्याचे सगळे दागिने घाल, आणि सुटकेसमध्ये काही साड्या घे आणि आपण बाहेर जाऊ, 1-2 दिवसासाठी म्हणून बाहेर जाऊ म्हणून ते सांगितले. तर ती म्हणली, बरं हरकत नाही, जाऊ आपण, मला आनंदच आहे. म्हणून मग ते त्या पैठणी साडी की बनारसी साडी काय ते नेसले म्हणे,
आणि सर्व दागिने अंगावर घातले आणि ॲटोमध्ये रिक्षामध्ये बसून निघाले. आणि त्या रिक्षावाल्याला त्यांच्या पतीने एका हॉटेलसमोर जाऊन थांबायला सांगितले आणि त्या हॉटेलमध्ये तिथेच राहणार होते ते. आणि त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला ते सांगितले की तुझ्या अंगावरचे दागिने सर्व काढ आणि नेसलेली भरजरी साडी काढ आणि ते सगळं एका पिशवीत टाक आणि जाऊन त्या रिक्षा चालक जो आहे की नाही त्याला देऊन टाक म्हणून सांगितले. तर त्यावेळेस म्हणले हे काय चाललंय, असं का करतायत? तर नर्मदा परिक्रमा करणं म्हणजे वैराग्य यायला पाहिजे, तरच नर्मदा परिक्रमा होते म्हणून ते म्हणाले म्हणे. तर त्यावेळेस त्या स्वतः सगळं आपल्या अंगावरचे दागिने मंगळसूत्रासहित सगळं काढले म्हणे आणि काढून आणि नेसलेली भरजरी साडी सगळं काही एका पिशवीत घालून जाऊन त्या ऑटो चालकला दिले. आणि थांबा एक मिनिट, याला काय झालं. तर त्यावेळेस त्या ऑटो चालकला पहिलेच सांगून ठेवले होते की थोडे वेळ थांब तू, आम्हाला तुझ्याशी काम आहे. आणि ते सर्व दागिने वगैरे सगळं त्या ऑटो चालकला दिले म्हणे. तर अशा प्रकारे त्यांना वैराग्य आणून मग नर्मदा परिक्रमा केले हे त्यांनी ते सांगितलेलं आहे. तर साधारण माणूसच आपल्यासारखा म्हणजे चितळे हे आपल्यातलेच आहेत ना, काही असं काही विशेष काही नाही आहेत ते. आता ते विशेष का झाले की नर्मदा परिक्रमा ते चालत केले हे म्हणून विशेष आहेत. पण सुरुवातीला ते आपल्यासारखेच आहेत, त्या पण एक स्त्रीच होत्या, त्यांना पण इच्छा असते, आपल्याला पण साडींच काही नाही हो, एक चमचा जरी गेलं तरी आपल्याला दुःख होतं. सोनं आणि साडीचं विचार कर, दूर दूर गेलं, एखादं चमचा जर गेलं आपण 10 भोगतो, चमचा गेला गेला असेल बाबा, काही हे नाहीये, पण आपल्याला इतकं हे असतं. तर असं वैराग्य पाहिजे म्हणून श्रीरामांनी आणि सीतेनी लक्ष्मणांनी हे ठरवले की आपल्या जवळचे जे काही धन ऐश्वर्य वस्त्र अलंकार हे सगळं ब्राह्मणांना आणि गरजूंना देण्याचे ठरविले. आणि सगळ्या राजमहालाच्या प्रणांगणात ब्राह्मण एकत्र जमले आणि ब्राह्मणांना गोधन अन्नधान्य हे सगळं काही उदार अंतःकरणाने दान धर्म पूर्ण केले. तर त्यावेळेस त्या सगळ्यांना असे वाटले की राज्याभिषेक होत आहे म्हणून रामाने आनंदाने हे सगळं दान धर्म करत आहेत, असं सगळं तिकडल्या प्रजा लोकांना असे वाटले. पण नंतर श्रीरामांनी राजवेश उतरवला, म्हणजे जे काही भरजरीचे कपडे होते अंगावरते, जे दागिने होते ते सर्व काही काढून ठेवून साधू वेशामध्ये वल्कले घातले आणि निघाले. तर त्यावेळेस प्रजाला कळते की असं असं वनवासात जाण्याची परिस्थिती आलेली आहे आणि दशरथाने कैकेयीला वचन दिले आहे, हे सगळं प्रजेला कळते. त्यावेळेस प्रजा खूप दुःखी होत असतात, एकमेकांशी बोलत असतात, कैकेयीला दोष देत असतात, दशरथाला दोष देतात, असा कसा राजा आहे, लाडकी पत्नी म्हणून काहीही वचन देतात का, असं म्हणून बोलत असतात. आणि कैकेयीला तर वाटेल तसं बोलत असतात. त्यानंतर सीताराम लक्ष्मण हे सगळे दशरथाची अनुमती घेण्यासाठी म्हणून दशरथाच्या महलामध्ये जातात. तर त्यावेळेस दशरथ तर पूर्ण हेच होऊन गेले होते, खचून गेले होते, त्यांना काहीच सुचत नव्हतं, अन्न पाणी वर्ज करून ठेवून बसले होते, कोणाशी बोलणं नाही, काही नाही, अशा परिस्थितीमध्ये होते. आणि श्रीराम त्यावेळेस त्यांच्या आशीर्वादासाठी म्हणून ते त्यांच्याजवळ गेल्या. त्यावेळेस कैकेयीच्या महलातच होते दशरथ राजा. आणि त्यावेळी दशरथ अत्यंत दुःखमग्न अवस्थेत होते, त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते, शरीर अशक्त झाले होते आणि मन विरहाच्या वेदनेने व्याकुळ झाले होते. त्यावेळेस
राम म्हणतात, पिताश्री, आपल्या आज्ञेप्रमाणे मी वनवासाला जाण्यास तयार आहे, कृपया मला अनुमती द्यावे. त्यावेळेस ते दशरथ रामाला छातीशी घट्ट धरून अश्रू ढाळत दाटलेल्या कंठाने म्हणाले की, रामा, माझ्या प्रियपुत्रा, मी तुला कसा जाऊ देऊ? तुझ्या विना माझे जीवन निरर्थक आहे. माझ्या दुर्बलतेमुळे तुला हा वनवास भोगावा लागत आहे, याची मला खूप खंत आहे. मी तुला वनवासाला पाठवू इच्छित नाही, पण दिलेल्या वचनामुळे मी बांधला गेलो आहे. माझे हृदय या दुःखाने तुटून चालले आहे म्हणून म्हणतात ते. आणि त्यावेळेस राम शांतपणे पित्याचे हात हातात घेऊन म्हणाले, पिताश्री, आपण शोक करू नये. आपल्या वचनाचे पालन करणे हेच माझे कर्तव्य आहे. मी आनंदाने वनवास स्वीकारतो. आपण धीर धरा. म्हणून ते नमस्कार केले. त्यावेळेस दशरथ श्रीरामांना मिठी मारत आक्रोशाने म्हणाले, रामा, रामा, मला सोडून जाऊ नकोस. म्हणून ते मूर्छित होऊन जमिनीवर पडले. तर त्यावेळेस सगळे सेवक धावून आले आणि त्यांना उचलले आणि सगळे राण्यासुद्धा त्यांच्या जवळ आले आणि राम तत्काळ पुढे होऊन पित्याला उचलले आणि त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना सावरण्याचा प्रयत्न करू लागले. नंतर थोडे धीर धरून दशरथ थरथरत्या आवाजात सीतेला म्हणाले, माझ्या दीनतेमुळे, माझ्या दुर्बलतेमुळे आज रामाला वनवासाला जावे लागत आहे. मी एक पिता म्हणून अपयशी ठरलो, पण तू तर मिथिलेची लाडकी कन्या आहेस, राजकन्या आहेस, युवराणी आहेस. तुला कधीच कष्ट माहीत नाही, दुःखाचा स्पर्शही नाही. अशा कठीण परिस्थितीत तुला देखील रामासोबत वनवासात जावे लागत आहे. हे पाहून माझे हृदय तुटत आहे. वनातील कष्ट, दुःख, कठोर जीवन हे सर्व तू कसे सहन करशील याचा विचार करूनच मी खचून गेलो, व्याकुळ झालो म्हणून म्हणतायत ते. तर त्यावेळेस सीता म्हणते, महाराज पिताश्री, पती जिथे असतो तिथेच पत्नीसाठी खरे सुख असते. श्रीरामांसोबत राहणे हेच माझे कर्तव्य आहे. वनात असो का राजमहालात, माझ्यासाठी ते सर्व समानच आहेत. म्हणून ती म्हणते. मग त्यावेळेस सीतेला ते म्हणाले, किती महान आहेस तू सीते, पण माझ्या या दुर्विलासामुळे तुला हे सर्व भोगावे लागत आहे. हीच माझ्यासाठी मोठी वेदना आहे. म्हणून ते खूप दुःख करू लागले. आणि नंतर राम आणि सीता, लक्ष्मण हे तिघेही त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेऊन ते निघाले. त्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर सुमित्रेला कैकेयीवर खूप राग येते आणि तिच्यावर कठोरतेने तिला फटकारते. ती म्हणते की, राणी, तू हे जे करत आहेस ते योग्य नाही. श्रीरामांसारखा धर्मनिष्ठ, प्रजावत्सल, गुणी पुत्र वनवासाला पाठवणे हे राज्यासाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत घातक आहे. महाराजा दशरथ या दुःखाने खचले आहेत. कृपया आपल्या निर्णयाचा पुनर्विचार कर म्हणून तिला समजावून सांगते. रामच या राज्याचे खरे आधार आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत अयोध्या निराधार होईल. तुम्ही आज जे पाऊल उचलत आहात त्याचे परिणाम फार दूरगामी आणि दुःखदायक असतील. अजूनही वेळ गेलेली नाही. आपला निर्णय बदला. असं म्हणून ती सुमित्रा विनवणी करते आणि रागवते, पण ती काहीही ऐकतच नाही. कारण तिची बुद्धी भ्रष्ट झालेली असते. म्हणून तिला काहीच समजत नाही. त्यानंतर वशिष्ठ ऋषी आले. कैकेयीला समजावून सांगितले आणि संतापून म्हणले, राम वनवासाला जात आहेस तरी माझ्या मनाला समाधान मिळावे म्हणून मी तुझ्यासोबत दशरथ राजा म्हणतात की, राम
वनवासाला जात आहे तरी माझ्या मनाला समाधान मिळावे म्हणून तुमच्यासोबत काही खजिना, आवश्यक वस्तू, थोडे सैन्य, रथ हे सगळं तुमच्यासोबत पाठवतो म्हणून म्हणतात. तर त्यावेळेस राम म्हणतो, मला ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता नाही. मी सुखसुविधा घेऊन वनवासात जाण्याची माझी इच्छा नाही. ते सर्व सोडूनच मला वनवासात जावे लागेल. खजिना किंवा सैन्य पाठवण्याचा प्रश्नच येत नाही असं राम म्हणतात. आणि हे राम म्हणतात तर हे सगळं ऐकून कैकेयी पुन्हा म्हणते, तेच गोष्ट म्हणते की नाही, रामाला काहीच द्यायचं नाही, तो वनवासात जायचं तर वल्कले घालूनच जावं म्हणून म्हणती ती, कैकेयी म्हणती. तर त्यावेळेस कैकेयीला समजून सांगण्यासाठी म्हणून वशिष्ठ ऋषी म्हणतात, राणी तुम्ही जे म्हणत आहात ते योग्य नाही. वनवास म्हणजे केवळ दुःख भोगणे नाही, त्यातही कर्तव्य आणि मर्यादा आहेत. राम हा केवळ तुमचा पुत्र नाही तर अयोध्येचा आधार आहे. त्याची सुरक्षितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. तुमच्या या कठोर भूमिकेमुळे केवळ रामच नव्हे तर सीतेलाही अनावश्यक कष्ट भोगावे लागतील. ती आपल्या घराण्यातील नववधू आहे. तिच्याकडून वल्कल धारण करून घेणे हे अत्यंत अशुभ आणि अयोग्य आहे म्हणून म्हणले. कारण आपल्याकडे इतकं सगळं संपत्ती, ऐश्वर्य, धनधान्य सगळं काही असताना घरातील नववधू म्हणजे सून हिला आपण अशा परिस्थितीत पाठवणं चुकीचं आहे असं म्हणून समजावून सांगत आहेत. आणि ते म्हणाले, राणी हा हट्ट नव्हे तर अधर्म आहे. तुम्ही आपल्या स्वार्थासाठी धर्म आणि परंपरा यांना तिलांजली देत आहात. आपल्या कुलातील नववधूला अशा प्रकारे कष्ट देणे हे अत्यंत अयोग्य आणि अशुभ आहे. तुम्हाला याचे भान नाही. हीच मोठी खंत आहे. सीता ही केवळ रामाची पत्नी नाही तर या राजघराण्याची मानमर्यादा आहे. तिच्यावर असा अन्याय करणे हे आपल्या कुलाला शोभणारे नाही. तुमच्या या निर्णयामुळे संपूर्ण अयोध्या दुःखात बुडाली आणि तरीही तुम्ही आपल्या हट्टावर ठाम आहेत हे अत्यंत दुःखद आहे. तर आणि शेवटी काय म्हणतात, आता ती ऐकतच नाहीये. तर त्यावेळेस ती म्हणते, कैकेयी लक्षात ठेव, असा अधर्म केल्याने तुला अनेक जन्म दुःख भोगावे लागतील. पितृलोकही तुला क्षमा करणार नाहीत. तुझ्या या कृत्यामुळे तुझ्यावर कलंक लागेल जो कधीही धुवून निघणार नाही. अयोध्येतील प्रजा तुला वर्षभर दोष देतील, त्यांच्या मनात आयुष्यभर दोष देतील. त्यांच्या मनात तुझ्याविषयी आदर उरणार नाही. तू आज जे बी पेरत आहेस त्याचे दुःखद फळ तुला आणि तुझ्या कुलाला भोगावे लागेल म्हणून सांगतात. आणि लक्षात ठेव, तुझा पुत्र भरतही या अन्यायाला कधीच समर्थन करणार नाही. तो धर्मनिष्ठ आहे, त्याला सत्य आणि न्याय याचे भान आहे. तुझ्या या कृत्यामुळे तोही तुझ्यापासून दूर जाईल असं म्हणून ते म्हणतात. पण तिला काही म्हणलं तरी तिच्या मनात काही फरकच पडत नाही. ती आपल्या मागणीवर ठामपणे असते. त्यानंतर दशरथ राजा पण समजून सांगतात, तिच्यावर कठोर फटकारा देतात. आणि रामांच्या आपल्या माता पित्यांनी हे सगळं ऐकल्यानंतर राम आपल्या आई वडिलांना विनवणी करतात की हे असं सगळं वाद घालणं काही बरोबर नाहीये. एकदा जे ठरलंय ते ठरलंय, परत परत तेच गोष्टी बोलू नका असं म्हणून म्हणतात. तरी सुद्धा दशरथ म्हणतात की तू माझ्या कुलाची मर्यादा मोडत आहेस. माझी सून सीता ही राजघराण्यातील आहे, तिला वल्कल परिधान करायला लावणे योग्य नाही, हे मी कधीही मान्य करणार नाही म्हणून ते म्हणतात. आणि ते म्हणतात की आता तू वाटल्यास तर साधू वेशात राहा, लक्ष्मण राहू दे, पण सीतेला तसं करू नकोस. तिला तिचे सगळे राजवैभोग तिच्या सोबत राहू दे असं म्हणून ते म्हणतात. पण ऐकतच नाही. पिताश्री आपण दुःख करू नका, आपले वचन पाळणे हाच माझा धर्म आहे. मी अत्यंत आनंदाने वनवासाला जात आहे आणि आपण माझ्या आई कौशल्या
मातेवर कृपादृष्टी ठेवा. त्या खूप दुःखी होतील. त्यांना धीर द्या आणि त्यांची काळजी घ्या. पिताश्री, आपण दुःख करू नका. आपले वचन पाळणे हाच माझा धर्म आहे. म्हणून परत तेच सांगतात. त्यानंतर मातृ उपदेश कौसल्या ही सीतेला सांगते. सीता आणि लक्ष्मणाला सांगतात आणि रामाचे सीता लक्ष्मणासहित वनात प्रस्थान होते. म्हणजे त्यावेळेस राजा दशरथ अंतःकरणाने खूप खचले होते, तरीही त्यांनी कर्तव्य सोडले नाही. त्यांनी सुमंत्राला आज्ञा दिली, रामासाठी रथ तयार कर आणि सीतेला सुंदर वस्त्रे आणि मौल्यवान आभूषणे दे म्हणून सांगतात. आणि श्रीरामांनी मातेला धीर देत विनंती करतात की पिताश्रीवर दोष ठेवू नका. म्हणजे आता कैकेयीच्या जिद्द हट्टीमुळे हे सगळं घडलेलं आहे. तर सुमित्रेला आणि कौशल्येला वाटतं ना की आपला पती चांगला नाहीये, तर तसं म्हणू नका तुम्ही, त्यांना दोष देऊ नका म्हणून कौशल्याला आणि सुमित्राला दोघांना राम समजावून सांगतात. आणि ते म्हणतात की त्यांनी परिस्थितीमुळे हे निर्णय घेतले आहे, त्यांना माफ करा. माफ करणं हे खूप मोठं मन आहे म्हणून ते त्यांना समजावून सांगतात. मग त्यावेळेस कौसल्या व्याकुळ होऊन म्हणतात, सीताला बोलावून म्हणतात की बाळा सीते, तू पतिव्रता स्त्री आहेस. वनात कितीही संकटे आली तरी तू पतिव्रतेचा धर्म सोडू नकोस. श्रीरामांची सेवा कर. त्यांच्याशी नेहमी प्रेमाने आणि नम्रतेने वाग. पतीच तुझा परधर्म आहे म्हणून ते समजून सांगतात. तर त्यावेळेस सीता म्हणती, माते, आपण दिलेले सर्व उपदेश मी मनापासून पाळेन. श्रीरामांचा सेवा करेन म्हणून म्हणतात. मग आणि ती म्हणते, माते, मी श्रीरामांची सेवा करत राहीन आणि त्यांची सावली बनून राहीन म्हणून सांगते ती. मग त्यानंतर सुमंत्र रथ तयार ठेवला. श्रीराम सीता, आता वडिलांची इच्छा नाही म्हणू शकत नाही म्हणून श्रीराम सीता आणि लक्ष्मण रथात बसले आणि संपूर्ण अयोध्या शोकाकुल झाली. आणि राजा दशरथ, माता कौशल्या आणि सुमित्रा अश्रूंनी व्याकुळ होऊन रडत होते. अयोध्येचे नगरही रथाच्या मागे धावत होते. रामा, आम्हाला सोडून जाऊ नका असं म्हणून ते सर्व रडत आहेत. आणि सर्व सैनिक, सेवक, मंत्री सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. कोणीही आपले दुःख लपवू शकत नव्हते. अयोध्येच्या रस्त्यावर एकच आक्रोश घुमला. राजमहलात राजा दशरथ व्याकुळ होऊन राम 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 करत हंबरडे फोडत होते. माता कौशल्या आणि सुमित्रा शोकाने बेशुद्ध पडले. त्या दिवशी अयोध्या जणू प्राणविहीन झाली होती. उत्सवाची नगरी शोकसागरात बुडली होती. आणि प्रत्येक घरात दुःख, प्रत्येक मनात वेदना आणि प्रत्येक ओठावर एकच नाम, राम 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 राम. सगळ्यांना दुःख होत आहे की राम आम्हाला अयोध्या सोडून वनवासात जात आहे. आणि सीता नववधू, ती सुद्धा त्यांच्यासोबत जात आहे. किती कष्ट सहन करावे लागेल. एक नाही, दोन नाही, 14 वर्ष संपूर्ण आयुष्य, अर्ध आयुष्य पूर्ण वनवासातच जाईल त्यांचे. हे सर्वांना दुःख होते. आणि त्यानंतर दशरथ राजा, सुमित्रा, कौसल्या हे सगळे एकत्र बसून दुःख करत आहेत. रामांचे विरह करत आहेत. राम नाही आपल्यासोबत, आपण कसं जगावं. हे दुःख चालू असताना कौशल्याच्या मुखातून विरहाचे गीत येतात. आणि कौशल्या माता दुःखाने जे तिचे भावना आहेत ते एका गीतामध्ये वर्णन केलेले आहेत. म्हणजे गाण्यामध्ये ते गाणं विजू म्हणून दाखवणार आहे. खरोखरच हे जे दुःख जे आहे की नाही, आपण आपला मुलगा आपल्याकडून परदेशाला जात आहे किंवा आपल्याकडून वेगळं होत आहे, आपली मुलगी सासरी जात आहे, तर आपण किती दुःखी होतो. अशा परिस्थितीमध्ये दशरथ राजा, कौसल्या, सुमित्रा ह्यांची परिस्थिती काय झाली असेल. खरोखरच ती
परिस्थिती कोणावरही येऊ नये. तर विजू गाण्याला सुरुवात कर. राम माझा पायी गेला, पायी गेला. राम माझा पायी गेला, पायी गेला. रथ का हो नाही गेला, रथ का हो नाही नेला, रथ का हो नाही नेला. राम माझा पायी गेला, पायी गेला. अर्ज मी करते सूर्य देवाला, अर्ज मी करते सूर्य देवाला. सावली द्या हो माझ्या रामाला, सावली द्या हो माझ्या रामाला. राम माझा पायी गेला, पायी गेला. अर्ज मी करते धरणी मातेला, अर्ज मी करते धरणी मातेला. विसावा द्या हो माझ्या रामाला, विसावा द्या हो माझ्या रामाला. राम माझा पायी गेला, पायी गेला. अर्ज मी करते चंद्र ताऱ्यांना, अर्ज मी करते चंद्र ताऱ्यांना. साय करा हो माझ्या रामाला, साय करा हो माझ्या रामाला. राम माझा पायी गेला, पायी गेला. राम माझा पायी गेला, पायी गेला. कौसल्या विनवी निसर्ग राजाला, कौसल्या विनवी निसर्ग राजाला. साय व्हाओ माझ्या रामाला, साय व्हाओ माझ्या रामाला. राम माझा पायी गेला, पायी गेला. राम माझा पायी गेला, पायी गेला. रथ का हो नाही नेला, रथ का हो नाही नेला, रथ का हो नाही नेला. राम माझा पायी गेला, पायी गेला. राम माझा पायी गेला, पायी गेला. खरोखरच हे आईचे दुःख आहे. कारण आई किती का निष्ठुर राहू दे, कशी का राहू दे, पुत्रावर मात्र तिचे खूप प्रेम असते. ती बघा कशी प्रार्थना करते, सूर्यदेवाला प्रार्थना करते, निसर्गाला प्रार्थना करते की माझ्या मुलाला तुम्ही साथ द्या, त्याच्या विरुद्ध काही होऊ देऊ नका, वादळात अडकेल असा किंवा उन्हाने त्याला काही त्रास होईल, या सगळ्या गोष्टी होऊ देऊ नका. आणि ही परिस्थिती केव्हा येते कौशल्येला, की जेव्हा सुमंत्र रथात बसून वनवासात सोडायला जातात आणि राम सुमंत्राला वडिलांची इच्छा म्हणून त्या रथात बसून वनवासापर्यंत जातात. पण जेव्हा प्रत्यक्ष अरण्यात प्रवेश करताना ते म्हणतात की आम्हाला रथ नको, काही नको. जेव्हा सुमंत्र जाऊन सांगतो की रामांनी रथ वगैरे काही घेतले नाही, त्यावेळेस हे कौशल्येचं विरह आहे. तर राम, सीता आणि लक्ष्मण रथातून वनाच्या दिशाला निघाले, पण त्यांच्या मागोमाग संपूर्ण अयोध्या नगरवासी, स्त्री, पुरुष, वृद्ध, लहान मुले सर्वजण दुःखी मानाने चालत होते. कोणालाही आपल्या रामांना सोडावे असं वाटतच नव्हतं.
आणि सगळे अयोध्येवासीचे सगळे जे प्रजा होते सगळेजण वनवासापर्यंत गेले. तिथे गेल्यानंतर रात्र झाली, आकाशात शांतता पसरली. हळूहळू नगरवासी गाढ झोपेत गेले, कारण चालत आले होते. राम काय रथात बसले होते, पण बाकी सगळे प्रजा जे आहे की नाही चालत चालत होते आणि सगळे दुःख करत होते. एक काय होतं बघा, आपण काम करून थकत नाही, पण मनाने दुःखी झालो, मनात काहीतरी दुःख आहे, त्रास आहे, तर आपण खूप लवकर थकतो. पहा, आपल्याला खूप त्रास होतो. त्याप्रमाणे सगळ्या प्रजांना दुःख झाल्यामुळे सगळे गाढ झोपी गेले म्हणे त्या रात्री. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले राम, सीता, लक्ष्मण तिघही लवकर उठून ते म्हणाले, आता आपण निघून जायला पाहिजे. हे सगळे गाढ झोपीमध्ये आहेत ना, कारण परत ते जागे झाले तर ते आपल्याला सोडणार नाहीत. तर आपण अशाच वेळेस आपण इथून निघायला पाहिजे. म्हणून ते कोणालाही न जागवता राम, लक्ष्मण, सीता लवकर निघाले आणि सुमंत्राला म्हणाले, रथ काढ, कारण जर इथून चालत निघालो तर कोणी उठलं तर आपल्यापर्यंत पोहोचतील ते सुद्धा चालत चालत. तर त्यासाठी आम्हाला आणखीन थोडा प्रवास रथात करावा लागेल. म्हणून सुमंत्राला घेऊन वनवासाला निघतात ते. तर सकाळ झाल्यानंतर सूर्य उगवला, नगरवासी जागे झाले आणि त्यांनी आजूबाजूला पाहिले. राम कुठेच दिसत नव्हते. क्षणभर त्यांना काहीच समजले नाही. मग सत्य लक्षात येताच सर्वजण हंबरडा फोडून रडू लागले. राम आम्हाला सोडून गेले, हा आक्रोश संपूर्ण नदीकाठावर घुमू लागला. दुःखी आणि निराश होऊन अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ते सर्वजण हळूहळू अयोध्येकडे परत निघाले. प्रत्येकाच्या मनात एकच वेदना होती, ती रामाची, विरहाची. आणि नंतर राम आणि सीता वनवासाला अरण्याच्या जवळ पोचले आणि अयोध्येला नमस्कार केले. कारण अयोध्यामध्येच इक्ष्वाकू वंश वाढत गेलेला आहे आणि अयोध्यामुळेच आज आम्ही सुखसमृद्धीने होतो आणि अयोध्या नगरी हीच आम्हाला सांभाळलेली आहे. म्हणून प्रथम ते वनवासाला निघताना साष्टांग नमस्कार करतात अयोध्या नगरीला. राम आणि लक्ष्मण दोघे नमस्कार करून ते म्हणतात, सुमंत्राला म्हणतात की तू आता आमच्या सोबत येऊ नकोस. पिताश्री म्हणाले की रथ घेऊन त्यांच्या सोबत तू राहा म्हणून, पण नको, तू आमच्या सोबत राहू नकोस. आणि ते म्हणाले की हे माझे अयोध्ये, माझ्या पितृभूमी, मी तुला नमस्कार करतो. सुमंत्राला नाही, अयोध्येला म्हणतात, तुझ्या आशीर्वादानेच हे वनवासाचे कर्तव्य पूर्ण करून पुन्हा तुझ्याकडे मी परत येईन म्हणून सांगतात. त्यानंतर ते पुढे निघाले आणि संध्याकाळ होताच ते शृंगवेपूर येथील गंगा मातेच्या तीरावर पोचले. गंगेच्या शांत लाटामध्ये चंद्रप्रकाश पडत होता आणि वातावरण अतिशय पवित्र व प्रसन्न होते. तेथे निषाद राजगुह यांना श्रीरामांच्या आगमनाची वार्ता कळाली. ते अत्यंत आनंदित झाले. ते तत्काळ आपल्या सेवकांसह तेथे आले आणि रामांच्या चरणी वंदन केले. प्रेमाने त्यांनी राम, सीता आणि लक्ष्मण यांचा सत्कार केला आणि म्हणाले, प्रभू, आपण माझ्या नगरीत आला आहात, हे माझे भाग्य आहे. कृपया माझ्या घरी विश्रांती घ्या म्हणून सांगतात. तर त्यावेळेस राम साधेपणाने उत्तर काय देतात, गुहा, आम्ही वनवासी आहोत, आम्हाला जमिनीवरच विश्रांती घेणे योग्य आहे. म्हणून ते गंगेच्या तीरावर तिथेच थांबले आणि निषादराज गुह लक्ष्मणाजवळ आले आणि विचारले, लक्ष्मणा, तू इतका व्याकुळ का आहेस? तेव्हा लक्ष्मण दुःखाने भरलेल्या स्वरात म्हणला, भाऊ राम हे राजवाड्यात सुखात राहायला हवे होते, ते आज वनात भटकत आहेत. माझ्या मातेसारखी सीता भाऊसोबत कष्ट सहन करत आहे आणि माझे पिताश्री दशरथ, त्यांची अवस्था काय असेल हे विचार करूनच माझं हृदय
तुटत आहे म्हणून सांगतात. तर त्यावेळेस निषाद गुहा हा लक्ष्मणांना धीर देत म्हणाला, रामासारखा धर्मनिष्ठ पुरुष या जगात नाही, त्यांच्यासोबत राहणे हेच आपले सौभाग्य आहे असं म्हणून म्हणतात ते. त्यानंतर सुमंत्राला अयोध्येला परत जाण्याची रामांनी आज्ञा देतात आणि ते म्हणतात, सुमंत्रा, आता तू अयोध्येला परत जाणे अत्यावश्यक आहे. महाराज दशरथ आता वृद्ध झाले आहेत. माझ्या वियोगामुळे त्यांचे मन अत्यंत खचले आहे. पुत्रयोगाच्या दुःखाने ते व्याकुळ झाले असतील. अशा वेळी त्यांना धीर देण्याची प्रियपत्नी त्यांच्या जवळ नाही, कारण त्यांची प्रियपत्नीच कैकेयी होती. तीच त्यांना दुःखात घातली तर त्यांना कोण सांभाळणार? त्याच्यासाठी तुला जावं लागणं जरुरी आहे म्हणून म्हणतात. आणि मी येथे नसतानाही त्यांची सर्व जबाबदारी तूच सांभाळ. त्यांना धीर दे, त्यांची सेवा कर. माझ्या माता कौशल्या आणि सुमित्रा यांनाही तू सांत्वन कर. त्यांना सांग की राम सुखरूप आहेत आणि आपले कर्तव्य पार पाडत आहेत म्हणून सांगतात. मग त्याच्यानंतर सुमंत्र रथ घेऊन, रामांची आज्ञा म्हणून ते रथ घेऊन अयोध्येला परत निघतात. आणि अयोध्येमध्ये गेल्यानंतर सगळे अयोध्यावासी एकदम सुमंत्राकडे येतात आणि हंबरडा फोडतात, राम आमचा कुठे आहे? तर त्यावेळेस सुमंत्र एकच म्हणतात की राम हे धर्मनिष्ठ आहेत, कर्तव्य पालन करणारे आहेत. तर ते कर्तव्य पूर्ण करण्यासाठी, वडिलांचे वचनाचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी म्हणूनच ते वनवासात गेले आहे. तर फक्त आपण आता त्यांचं नामच घ्यायला पाहिजे आणि त्या नामातच आपण रंगायला पाहिजे असं म्हणून ते सगळ्यांना समजून सांगतात. आणि ते रामाचं नाम घ्या हे सांगण्याचं गीत जे आहे ते उषा जोशी म्हणणार आहे. तर उषा जोशी गाणं म्हणतो. राम आठवा थोड पुण्य साठवा, राम आठवा थोड पुण्य साठवा, पुण्याईच्या चेत घ्या कुशाल वाटवा, तुम्ही राम आठवा, तुम्ही राम आठवा. आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची, लावा गोडी मनी राम नामाची. ओ आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची, लावा गोडी मनी राम नामाची. जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले, जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले, मार्ग बहुमोळ हातून जगा पाठवा, राम आठवा थोड पुण्य साठवा, पुण्याईच्या चेत घ्या कुशाल वाटवा, तुम्ही राम आठवा. तुमचे नाही कोणी तुम्ही कोणाचे, करा सार्थक जरी नर जन्माचे. ओ तुमचे नाही कोणी तुम्ही कोणाचे, करा सार्थक जरी नर जन्माचे. झोप घेऊ नका वेळ जाईल फुका, झोप घेऊ नका वेळ जाईल फुका, राम नामाचा साठा पुढे पाठवा, राम आठवा थोड पुण्य साठवा, पुण्याईचा चेत घ्या कुशाल वाटवा, तुम्ही राम आठवा. अमर नाही कोणी काळ टपलेला, कधी उचले कोणा ठावे कोणाला. ओ अमर नाही कोणी काळ टपलेला, कधी उचले कोणा ठावे कोणाला.
कोण बोलू नका, कोण सांगू नका, शुद्ध भक्ती करा आणि राम आठवा, राम आठवा. थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेत घ्या कुशाल वाटवा. तुम्ही राम आठवा, तुम्ही राम आठवा, तुम्ही राम आठवा. श्री रामचंद्र भगवान की जय. जय. तर अशा प्रकारे सुमंत्र जे आहे की नाही ते सगळ्या प्रजेला समजून सांगतायत की तुम्ही राम नाही याचा विचार करू नका. राम सतत आपल्या सोबतच आहेत, फक्त त्यांचं नाम स्मरण करा तुम्ही, म्हणजे ते आपल्या सोबत असल्याची आपल्याला अनुभूती येते. आणि साधू संतांची सेवा करा. राम नाही तर आपल्या राज्याची पण रक्षण करायचे कर्तव्य आपले आहे. हे सर्व काही सुमंत्र प्रजेला समजावून सांगतात. आणि त्यानंतर श्रीराम गंगेच्या तीरावर येऊन पोहोचतात आणि तेथे निषाद राज गुहक उभा होता. आपल्या प्रिय प्रभूंचे दर्शन होताच त्याच्या डोळ्यातून अश्रू दाटून आले. तो नम्रपणे पुढे म्हणाला, प्रभू, माझे भाग्य आज उजळले. मी तुमची सेवा करण्यासाठी तयार आहे. तर त्यावेळेस श्रीराम हसून त्याला नाव आणण्यासाठी सांगितले. गुहक लगेच नाव घेऊन आला, पण तो थोडासा संकोचून म्हणाला, म्हणजे आता गुहक जो निषादराज गुहक जो आहे की नाही तो म्हणजे नावाडी आहे. तर तो नावाडी म्हणतो की रामा, मी तुम्हाला गंगेच्या पार पाठवतो, मी तुम्हाला गंगा पार करवतो, पण मला एक शंका आहे म्हणून म्हणतो तो. काय शंका आहे तुला? तर मी लक्ष्मणाला घेऊन जातो, सीतेला घेऊन जातो, पण तुम्हाला मात्र मी नावेत बसवत नाही असं म्हणून म्हणतो. तर राम म्हणतात, हे काय आश्चर्याची गोष्ट आहे, असं का करतोयस तू? मीच तर खरं वनवासाला जावं असं कैकेयीची इच्छा आहे, तर मी न जाता ते दोघं कसं जावं? तर नाही, मी तुम्हाला बसवू शकत नाही म्हणून म्हणतो तो. म्हणलं तर त्यावेळेस म्हणतात, अरे असं का करतोयस तू, मला बसू दे. मग त्यावेळेस तो म्हणतो की मला तुमची कीर्ती माहीत आहे म्हणे, की तुम्ही कित्येक वर्षापूर्वी तुमच्या विवाहाच्या आधी विश्वामित्रांच्या सोबत जेव्हा त्यांच्या यज्ञरक्षणेसाठी म्हणून, धर्मरक्षणेसाठी म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत गेलात आणि अनेक असुरांचे वध केलात आणि धर्मरक्षण, विश्वामित्रांचे यज्ञरक्षण केलात. हे सगळं काही छान कार्य केलात, पण अजून एक कार्य पण तुमच्या हाताने घडलेलं आहे. तर ते म्हणतात, कोणतं कार्य घडलेलं आहे? गौतम मुनीच्या आश्रमामध्ये तुम्ही जे पाऊल ठेवलात, तुमच्या पायाची धूळ त्या आश्रमाला लागली आणि तिथे अहल्या प्रकट झाली. तर त्याच्यासाठी म्हणून मला त्याची भीती वाटती आहे. तर राम आश्चर्य करतात की त्याचा संबंध आणि माझं नौकेत बसण्याचा संबंध काय आहे, हे मला काही कळतच नाहीये. तर त्यावेळेस तो गुहक म्हणतो, नावाडी म्हणतो की तिथे खूप छान झाले हो, तुमचं पायाची धूळ लागली आणि शिळेची अहिल्या प्रकट झाली, म्हणजे दगडातून स्त्री प्रकट झाली आणि गौतम ऋषीला पत्नी मिळाली पुन्हा. सगळं काही छान झालं, पण मी इथे गरीब आहे, साधारण माणूस आहे. जर तुमची पायाची धूळ माझ्या नौकेला लागली आणि माझी नौका स्त्रीमध्ये झाली तर मला त्याच्याशिवाय दुसरं निर्वाहच नाहीये, म्हणून तो म्हणतो. तर त्यावेळेस राम हसतात. त्यांना कळते की त्याच्या मनातली इच्छा काय आहे हे कळाले त्यांना. ते म्हणतात, मग ह्याचे उपाय काय आहे, काय करावं लागेल यासाठी? तर तो म्हणतो, पहिले तुमच्या पायाची धूळ धुवून टाकायचंय मला, कारण तुमच्या पायाला जे काही धूळ लागलेलं आहे की नाही, ते धूळ जर गेलं तर माझी नाव सुरक्षित राहील. म्हणून तो निषाद गुहक जो आहे की नाही, रामाचे पाद्यपूजा करतो, म्हणजे रामांच्या पायाला स्पर्श करणं या त्याची इच्छा होती आणि त्या इच्छेनुसारच त्यांनी ही संभाषण साधून त्याची इच्छा प्रकट केली आणि राम हसून त्याला होकार दिले आणि रामांनी त्याच्याद्वारे पाद्यपूजा स्वीकार करून रामांचे पाद्यपूजा झाले
आणि त्यांच्या पायातले धूळ सगळे निघून गेले आणि राम स्वतः तिथे जाऊन बसले. आणि त्यावेळेस राम गंगा माताला नमस्कार करतात आणि म्हणतात की तुझे आशीर्वाद पाहिजे. आता सुरुवात आम्ही नौका पार करून अरण्यात जात आहोत. नदी पार करून नौकेत बसून अरण्यात जात आहोत. तर तुझे आशीर्वाद आम्हाला सर्वप्रथम पाहिजे म्हणून गंगेला नमस्कार करतात आणि तिथे तीरावर उतरतात. नदी पार करून तीरावर उतरतात आणि निषाद गुहाकाला म्हणतात की तुला ह्याच्याबद्दल काय देऊ, कारण आपण कोणाकडून काही करून घेतलो तर आपण आता आजकाल आपण ऑटो, रिक्षा, कार वगैरे, उबर, ओला हे सगळं करतो की नाही. तर त्याला आपण देतो ना, पैसे देतो ना, भाडं देतो, रिक्षाचे भाडं देतो आपण, गाडीतून जाताना रेल्वेचे तिकीट काढतो, बसचे तिकीट काढतो. तर त्याचप्रमाणे ते नावाडीला विचारतात की तुला मी काय देऊ. तर त्यावेळेस ते म्हणतात, रामप्रभू मी तुम्हाला फक्त नदी पार केलो म्हणलं, तुम्ही माझा संसार पार करा. माझ्या संसारातले जे सगळे काही कष्ट आहेत, दुःख आहेत, ते सगळं सोडून माझं संसार नीट नेटके व्हावं असं करा मला. आणि मला ह्याच्या बदल्यात काहीही देऊ नका, फक्त तुमचे आशीर्वाद राहू द्या असं म्हणून तो म्हणतो. तर तो म्हणतो की मी फक्त नावच नदीच पार करून दिलो, पण तुम्ही सर्व विश्वातील प्रजांना तुम्ही संसार पार करणारे आहात, तर मी तुमच्याकडून काय घेऊ असं म्हणून ते म्हणतात. तर ह्याच प्रसंगाला अनुसरून विजयाताई गाणं म्हणतील, ही राम नाम नवका. तर हे म्हणायला सुरुवात करा. विजयाताई सुरू करा. ही राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, मदमोह लोभ सुसरी किती डंखिती विषारी, हे दुःख शांत व्हाया मांत्रिक राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, सुटले अपाट वारे मन तारु त्यात भितरे, या वादळातून या नेईल राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, ब्रह्मभोवऱ्यात अडली नौका परीन बुडली, धरुणी सुकाणू हाती बसलीत राम राया, ही राम नाम नौका. आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी, तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया, ही राम नाम नौका. हा देह नाशिवंत जाण्यास ना समर्थ, तारी तारी राम राया, दिनदास लागे पाया, ही राम नाम नौका भवसागरी तराया. बोलो सियावर रामचंद्र की जय. रमापती रामचंद्र की जय. तर हा निषाद गुहक हे सगळं म्हणतो की आमचं देह नाशिवंत आहे, या देहाने आम्ही दूरदेशी जाऊ शकत नाही. दूरदेशी म्हणजे कोणतं? या आपल्या ज्या संसारातून वैराग्य घेऊन आम्ही काय म्हणतात वानप्रस्थाश्रम मध्ये जाऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी तुझी मदत पाहिजे, तूच आम्हाला हे पार करून देऊ शकतोस.
कारण आम्ही सगळ्या मोहात अडकलेले आहोत, मुलं बाळांच्या मध्ये अडकलेले आहोत. सगळं काही आम्हाला त्याच्यामध्ये मोहामध्ये अडकल्यामुळे आम्हाला त्या त्या देशी आम्ही जाऊ शकत नाही. तर त्यावेळेस तूच आम्हाला तारून ने, असं म्हणून ते प्रार्थना करतात रामाला. तर अशा प्रकारे गंगा पार करून ते अरण्याच्या ह्याच्यात पोचतात आणि गंगेचा पवित्र प्रवाह पार करून श्रीराम आणि सीता लक्ष्मण पुढे चालत गेले. थोड्याच वेळात समृद्ध अशा वत्स देशात, म्हणजे आजचा जो प्रयाग क्षेत्र आहे तेथे जाऊन पोचले. ते म्हणजे अयोध्याहून प्रयागात पोचले. पहा, ते त्या पवित्र भूमीत सर्वत्र शांतता आणि पावित्र्याची अनुभूती येत होते. तिघांनी एका विशाल वृक्षाखाली विश्रांती घेतली. दिवसभराच्या प्रवासामुळे ते थकले होते, भूकही लागली होती. तेव्हा त्यांनी वनात मिळालेली पवित्र कंदमुळे गोळा केली आणि साधा आहार करून आपली भूक भागविली. त्या साध्या भोजनानंतर त्यांना समाधान लाभले. थोड्या वेळानंतर राम विचारमग्न झाले. त्यांच्या मनात अयोध्येतील आठवण दाटून आल्या. त्यांनी लक्ष्मणाकडे पाहिले आणि गंभीर स्वरात म्हणाले, लक्ष्मणा, आता मी अयोध्येचा राजा नाही. आपल्या पिताश्री दशरथ महाराज वृद्ध झाले आहेत. माझ्या विरहामुळे त्यांचे मन अत्यंत दुःखी झाले आहे आणि माझी माता कौशल्या ती तर पुत्रशोकाने व्याकुळ झाली आहे. कदाचित कोणत्या जन्माचे पाप भोगत आहेत म्हणून तिला हे दुःख सहन करावे लागत आहे. म्हणून लक्ष्मणासमोर आता दुःख व्यक्त करत आहेत. तिथे अयोध्यामध्ये असताना राम काहीच बोलले नाही. पण नंतर असं प्रत्येकांना होतं. पहा, आपल्या जवळचे कोणीतरी गेलेले असतात, मृत्यू पावलेले असतात, तर त्यावेळेस ते शॉकिंगमध्ये असतात. म्हणजे काय घडलं, कसं काय घडलं हे काही सुचत नाही. आलेले लोकांना सगळं बघत असतात, ती विधी पूर्ण पार करतात. सगळं काही झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या आठवणींनी दुःख होऊन तेव्हा ते रडायला सुरू करतात. पहा, म्हणजे रामांना पण तसंच झालं की तिथून अयोध्येहून जर निघत असताना जर राम स्वतःच दुःखात गेले असते, रडले असते, अश्रू काढले असते, तर संपूर्ण अयोध्यावासी, दशरथ राजा, कौशल्या सगळेच दुःखी झाले असते, आणखीन त्रास झाला असतं. म्हणून त्यावेळेस त्यांनी संयमाने राहिले. पण इथे वनवासात आल्यानंतर मात्र त्यांच्या दुःखाला ठाव नव्हता. आणि तेव्हा ते म्हणाले, तेव्हा राम पुढे म्हणाले, लक्ष्मणा, तू बुद्धिमान आहेस. कमीत कमी सुमित्रा माताला तरी असा शोक देऊ नकोस. तू अयोध्येला परत जा रे. माझ्या आईला जे त्रास होतोय की नाही ते तुझ्या आईला होऊ देऊ नको रे. खरंच आहे हो, आई जी असती ना तिला पुत्रविरह खूप दुःखाचा असतो. कोणताही त्रास सहन करू शकते ती, पण पुत्रविरह जो असतो म्हणजे काय, मुलगा परदेशी जाऊ लागला आणि नोकरीनिमित्ताने दुसऱ्या परगावी जरी गेला तरी आईला दुःख होते. पण काही काही आईंना अशी दुःख असतात की त्यांच्या समोर त्यांचा पुत्र गेलेला असतो, ते पुत्रविरह सहन करू शकत नाही. म्हणून राम लक्ष्मणाला विनंती करतात की अरे, माझ्या मातेला झालेलं दुःख तुझ्या मातेला होऊ देऊ नको रे, तू जा म्हणून म्हणतात. तर त्यावेळेस तू अयोध्येला परत जा, तिची सेवा कर, धीर दे. मी इथे सीतेची काळजी घेतो रे, तू सीतेच्यामुळे तू इथं अडकून राहू नकोस म्हणून असं समजून सांगतात. तर त्यावेळेस लक्ष्मण अत्यंत भावूक होऊन हात जोडून म्हणतो की भाऊ, तुम्ही मला परत जाण्यास सांगतात, पण तुमच्या विना मी कसा जाऊ. माझ्यासाठी तुमची सेवा हाच माझा धर्म आहे. मी तुम्हाला सोडून अयोध्येला कधीच जाणार नाही. तुमच्या पायाशीच राहून माझे जीवन व्यतीत करेन म्हणून सांगतो तो. म्हणजे बघा, भावाचं प्रेम म्हणलं ना, रामायण हे आदर्श आहे हो. कोणाकडून काय शिकावं हे सगळं ह्याच्यातून आपल्याला कळतं. त्यानंतर राम काहीच बोलू शकत नाहीत, कारण लक्ष्मण तयारीतच नाहीये परत जाण्यासाठी. म्हणून मग लक्ष्मण, सीता आणि राम गंगेचा किनारा सोडून पुढे निघाले. त्यांच्या मनात वनवासाचे दुःख होते, पण त्याच वेळी धर्मपालनाची दृढ भावना होती. काही
दिवसाच्या प्रवासानंतर ते पवित्र प्रयाग क्षेत्रात आले, जिथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांचा त्रिवेणी संगम आहे. त्या पवित्र स्थळाचे दर्शनाने तिघांचे मन अत्यंत पवित्र झाले, प्रसन्न झाले. संगमाजवळ महान तपस्वी ऋषी भरद्वाज यांचा आश्रम होता. श्रीराम आणि सीता, लक्ष्मण नम्रतेने त्या आश्रमात गेले. ऋषी भरद्वाजांनी त्यांचे मोठ्या आदराने, आता इथे आपल्याला अरण्यामध्ये राजमहल, राजे असं कोणीही दिसणार नाही. प्रत्येक वनामध्ये आश्रमच दिसेल आणि आश्रमामध्ये मोठमोठे ऋषीमुनी राहिलेले आहेत. तर त्यांच्या सगळ्यांच्या दर्शनाचे वर्णन आपल्याला पूर्ण वनवासामध्ये ऐकायला मिळणार आहे. एक एक ऋषी कसे होते आणि त्यांचे आश्रम कसे होते हे सगळं वर्णन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आश्रमातील शिष्यही त्यांचे नम्रतेने सेवा केले. त्या रात्री रामांनी ऋषींची धर्म, वनवास आणि पुढील मार्ग याच्याबद्दल चर्चा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी भरद्वाजांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि सांगितले, हे राम, तुम्ही चित्रकूट पर्वतावर जाऊन निवास करा. ते स्थान अत्यंत रमणीय आहे, शांत आणि साधनेसाठी योग्य आहे. तेथे सर्व प्रकारची सोयी उपलब्ध आहेत. सुंदर पर्वत, दाट वनराईने नटलेला तो प्रदेश अत्यंत रमणीय आहे. तो पर्वत हत्ती, सिंह आणि विविध पक्ष्यांचा निवासस्थान आहे. त्यांच्या विहाराने तो सदैव सजीव भासतो. पुराणांमध्ये ज्याची मोठ्या आदराने स्तुती केली आहे अशी ती पवित्र नदी तिथे वाहते. ती नदी म्हणजे अत्रि ऋषींची पवित्र पतिव्रता पत्नी अनुसूया यांनी आपल्या तपोबलाने पृथ्वीवर आणलेली गंगेची एक पवित्र धारा होय. तिला मंदाकिनी म्हणतात. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन राहिलात तर पाप मलिनता नष्ट करते ती नदी आणि पापरूपी बालकांना गिळून टाकणाऱ्या अलंकाराप्रमाणे पवित्र करणारी आहे. ती मंदाकिनी नदी म्हणून सांगतात. त्या पवित्र स्थानी अत्रि इत्यादी अनेक ऋषी निवास करीत असतात. ते योग, तप आणि जप यांच्या सहाय्याने आपले शरीर क्षीण करून आत्मशुद्धी साधना करत असतात म्हणून सांगतात. हे राम, चला त्या सर्व ऋषींचे परिश्रम सफल करा आणि श्रेष्ठ चित्रकूट पर्वताला आपल्या उपस्थितीने गौरव प्राप्त करून द्या. असं म्हणून महर्षी भरद्वाज म्हणजेच वाल्मिकी हे ऋषींनी चित्रकूट पर्वताचा अपार महिमाचा वर्णन केले. त्यानंतर श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि या तिघांनी त्या पवित्र मंदाकिनी नदीत स्नान करून तिचे पुण्य लाभ घेतले. त्यांनी स्वस्ती वाचन करून श्रीरामांना मंगल आशीर्वाद दिले आणि चित्रकूटकडे जाणारा मार्ग सविस्तर सांगितला. त्यानंतर रामांनी यमुना नदीच्या काठी जाऊन तिची पूजा केली आणि यमुना नदीला प्रार्थना करतात, आमचा वनवास निर्विघ्नपणे पार पडू दे. लक्ष्मणाने कुशलतेने एक तराफा तयार केला आणि तिघेही यमुना नदी पार करून पुढे निघाले. प्रवास करत असताना चित्रकूट पर्वताच्या रम्य परिसरात पोचले. त्या ठिकाणी निसर्गाची अद्भुत शोभा होती. उंच पर्वत, हिरवेगार वन, म्हणजे वनवासात जरी गेले तरी पण जेवणाची व्यवस्था पाहिजे बरं का. बिना जेवण्याचं राहू शकत नाही. मग जेवण पाहिजे म्हणजे तिथं सगळं काही जमीन सुपीक राहायला पाहिजे आणि तिथे झाडे, फळपुष्पांची झाडे, खाण्यासाठी फळं आणि पूजेसाठी पुष्प असं पाहिजे. म्हणून ऋषींनी रामांना विनंती करतात की चित्रकूट पर्वतावरच तुम्ही हे करू शकतात, निवास करू शकतात, कारण तिथे हे सगळ्या काही गोष्टी आहेत म्हणून सांगतात. मग नंतर तिकडलं वातावरण कसं आहे म्हणून म्हणलं तर उंच पर्वत, हिरवेगार वन,
पक्ष्यांचे किलबिल आणि शांत वातावरण. तेथे त्यांना महर्षी वाल्मिकी यांचे दर्शन झाले. आतापर्यंत आपल्या भरद्वाज ऋषींनी हे पथा सांगितले होते आणि आता इथे वाल्मिकी ऋषी त्यांना भेटले आणि श्रीरामांनी नम्रतेने त्यांना प्रणाम केला. महर्षींनी त्यांचे स्वागत करून त्या पवित्र भूमीचे महत्त्व सांगितले. श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितले, आपण येथेच एक पर्णशाला बांधूया. लक्ष्मणाने तत्परतेने काम सुरू केले. त्यावेळी सर्व देवांनी ओल व भिल्ल यांच्या रूपात येऊन लक्ष्मणाला मदत केले. बघा, म्हणजे देवरूपात जर येऊन केलं तर ते स्वीकारले नसते. रामांना माहीत नाही असं काहीच नाही, पण सर्व देवतांना असं वाटले की राम सेवा स्वीकार करत नाहीत, म्हणून ते स्वतः भिल्ल रूपामध्ये आले आणि लक्ष्मणाला मदत करून दिव्य पाने, गवत यांच्या सहाय्याने 2 सुंदर कुट्या बांधले. श्री रघुनाथ चित्रकूटावर वास्तव्य करीत आहेत ही वार्ता ऐकून अनेक मुनी तेथे आले. रघुकुलातील श्रीरामांना पाहून ते अत्यंत आनंदित झाले आणि त्यांनी येताच दंडवत प्रणाम केला. श्रीरामांनी त्या सर्व मुनींचा यथायोग्य सन्मान करून त्यांना निरोप दिला. जेव्हा श्रीरामांच्या आगमाची वार्ता कोल आणि भिल्ल यांना समजली, तेव्हा ते इतके आनंदित झाले की जणू काही नवनिधी त्यांच्या घरीच आले आहेत. त्यांनी द्रोणात कंदमुळे, फळे भरून आणले. जणू काही दरिद्री लोक सोने लुटण्यासाठी निघाले आहेत. म्हणजे तिथं प्रत्यक्ष खरे भिल्ल जे आहे की नाही, त्यांना सुद्धा कळालं की राम आपल्या वनवासात आलेले आहेत, अरण्यात आलेले आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून ते सगळे पानाचे द्रोण बनवले आणि त्यात कंदमुळं, फलं सगळं काही आणून त्यांना दिले आणि त्यांना असं वाटत होतं की आम्ही त्यांना सोनेच अर्पण करत आहोत असं वाटत होतं. खरोखरच आहे हो, आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्यांना देणं हेच खरं दान आहे. ना काही न देता आपण आपल्याच जवळ ठेवलो ते स्वार्थबुद्धी आहे. जर आपल्याजवळ सोनं नाही हो, पैसा नाही, पण आपल्याजवळ थोडेसे तांदूळ आहेत, थोडेसे तांदूळ देऊ, भात आहे भात देऊ, भाजी आहे भाजी देऊ, काही नाही त्यांची सेवा करू, सत्पुरुषांची सेवा करू, हेच खरं दान आहे. हेच खरं सुवर्ण दान केल्याचे पुण्य आहे. श्रीरामांनी त्यांच्या प्रेम भावनेने ओतप्रोत झालेल्या अंतःकरणाकडे पाहून त्यांच्याशी अत्यंत गोड व प्रेमळ शब्दात संवाद साधला आणि त्यांचा यथोचित सन्मान केला. ते सर्व वारंवार हात जोडून श्रीरामांना नमस्कार करीत म्हणू लागले, हे रामप्रभू, आम्ही सर्व प्रकारे तुमची सेवा करू. हत्ती, सिंह, सर्प आणि वाघ यांच्यापासून तुमचे रक्षण करू. या घनदाट वनामध्ये पर्वतांचे, गुहांचे आणि दऱ्यांचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे म्हणून सांगतात. म्हणजे कुठं कुठं काय आहे हे सगळं काही माहीत आहे आम्हाला. त्याच्यामध्ये काही अडचण आली तर आम्ही तुमची मदत करतो म्हणून सांगतात. आणि ही सेवा करण्याची संधी मात्र तुम्ही आम्हाला द्या म्हणून रामाला विनंती करतात. श्रीराम हे केवळ प्रेमाचे भुकेले आहेत. त्यांनी प्रेमपूर्वक मृदुवचनांनी त्या वनात राहणाऱ्या सर्व लोकांना संतुष्ट केले आणि नंतर त्यांना निरोप दिला. ते सर्व नतमस्तक होऊन परत निघून गेले. अशा प्रकारे देव आणि मुनी यांना सुख देणारे श्रीराम, लक्ष्मण सीतेसह त्या वनात आनंदाने निवास करू लागले. त्यानंतर काय होतं, माता कौशल्या दशरथांवर ते इथे अयोध्येमध्ये दोषारोप करते. तर त्यावेळेस दशरथ राजा कौशल्याला आणि सुमित्राला त्यांच्या पूर्व काय म्हणतात काळातले कथा सांगतात. म्हणजे काय सत्य परिस्थिती जे घडली आहे, श्रवण बाळाची जी कथा झाली होती की नाही, की मी शिकारीसाठी म्हणून वनात गेलो होतो, त्यावेळेस माझ्या हातून चुकून
प्राणी पाणी पितो ह्या हेतूने मी बाण सोडला. ते बाण जाऊन श्रवण बाळाला लागले आणि ते श्रवण बाळ मृत्यू पावला. त्याचे आंधळे आई वडील होते. त्यांनी मला जे शाप दिले ना त्याच भोग मी आता भोगतोय असं म्हणून कौसल्याला आणि सुमित्राला दोघांना सांगतात आणि प्राण त्यागतात. असं होऊन जातं. दशरथ राजाचे प्राण निघून जातात कारण पुत्रवियोग त्यांना सहन होत नाही. ते प्राण त्यागून देतात. तर त्यावेळेस सगळेजणी पूर्ण अयोध्येचे दुःखी होतात आणि त्यानंतर वशिष्ठ मुनींच्या आज्ञेने भरत आणि शत्रुघ्नाला परत अयोध्येला बोलवावे म्हणून कळवतात. आतापर्यंत भरत त्यांच्या मामांकडे असतो. ते म्हणतात तुम्ही तत्काळ कैकेय देशात जा आणि भरताला येथे आणा. मात्र महाराजाच्या निधनाची बातमी कोणालाही कळू देऊ नका. भरताला एवढेच सांगा की गुरुजनांनी त्याला आपल्या शत्रुघ्नाला तातडीने बोलावले आहे म्हणून सांगितले. म्हणजे कधीही असे जे बातमी असतात की नाही ते एकदम सांगू नये. ते बरोबर वेळ येऊन सांगायला पाहिजे. कारण अशा बातमी जर आनंदात असताना जर जाऊन सांगितलं तर त्यावेळेस हृदयविकार यायचा धोका असतो. म्हणून कोणतंही बातमी सांगायच्या अगोदर आनंदाची राहो दुःखाची राहो तर ते विचार करूनच सांगायचे असते. तर त्यानंतर गुरूंची आज्ञा शिरसवंद्य मानून दूत वेगाने घोड्यावर आरूढ झाले. ते इतक्या वेगाने निघाले की जणू त्यांच्या घोड्यांनाही त्यांच्या भावनांच्या वेगाची लाज वाटावी. दिवस रात्र न थांबता प्रवास करत ते कैकेय देशाकडे धावत गेले. आणि ते काय नुसत्या हाताने गेले नाहीत बरं का. म्हणजे विचार करा. म्हणजे हे राज्यपालन धर्मपालन जे म्हणतो की नाही आपण राज्यकारभार कसं सांभाळावं हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जाताना ना चांगल्या मनाने जेव्हा जातो म्हणजे दुःखी मनाने जाताना नाही चांगल्या मनाने जेव्हा केव्हा आपण कोणाच्या घरी जातो तर रिकाम्या हाताने जायचे नसते. आपल्यासोबत काहीतरी आता आपण आपल्या मुलींकडे जायचंय आपल्या नातेवाईकांकडे जायचंय किंवा आपल्या मित्रमंडळांकडे जायचंय तर आपण रिकाम्या हाताने जातो का. एखादा पेढ्याचा डब्बा तरी घेऊन जातो किंवा काही फळं तरी घेऊन जातो. काही नाहीतरी घरी केलेलं एवढं चिवडा लाडू कवरमध्ये घालून घेऊन जातो. तशा प्रकारे वशिष्ठ ऋषी ह्या सेवकांसोबत सगळं पदार्थ पाठवले म्हणे. दागिने वस्त्र खाद्यपदार्थ सगळं पाठवले. म्हणजे तिथे गेल्या गेल्या असं वाटू नये की हे रिकाम्या हाताने आले काय झालं असेल अयोध्येमध्ये असं विचार त्यांच्या डोक्यात येऊ नये म्हणून हे अशा सगळ्या गोष्टी देऊन त्यांनी पाठवले. मग त्यानंतर तिथे भरताच्या मनात म्हणतात ना पाल चुकली म्हणून म्हणतो की नाही आपण तसं भरताच्या मनात सुद्धा काहीतरी दडपण होतं म्हणे की अयोध्येमध्ये काहीतरी अनर्थ घडलेला आहे म्हणून ते विचारच करू लागले होते आणि अस्वस्थ होते आणि त्यांना अपशकुन स्वप्न पडत होते म्हणे भरताला. या आशेतून मुक्त होण्यासाठी म्हणून भरत अनेक विविध उपाय करू लागले होते म्हणे. ते दररोज ब्राह्मणांना भोजन घालीत होते दान धर्म करीत होते शिवशंकराची कृपा मिळावी म्हणून अनेक प्रकारचे रुद्राभिषेक करत होते. मनोभावे भगवान शंकराची प्रार्थना करून ते आपल्या मात्या पित्यांना बंधूंना संपूर्ण कुटुंबाला कुशलतेची याचना करत होते म्हणे. तरी पण त्यांच्या मनाला समाधान नव्हते आणि अशाच एका दिवशी ते राजदूत भरताच्या निवासी स्थानी येऊन पोचले. त्यांनी गुरु वशिष्ठांची आज्ञा भरतांना कळवली आणि ते आणलेले सगळे जे उपहार होते ते सगळे त्यांना दिले आणि भरतांनी प्रस्थान केले अयोध्येकडे. आणि प्रस्थान करण्यापूर्वी भरताने प्रथम गणेशाचे स्मरण करून प्रार्थना केली आणि तत्काळ अयोध्येत निघाले. त्यांचे मन अत्यंत व्याकुळ झाले होते. त्यांना काही सुचत नव्हते. मनात सतत एकच विचार येत होता कधी एकदा मी उडत अयोध्येला पोचतो आणि श्रीरामांचं दर्शन घेतो. त्याला आई वडील अयोध्या याचं काहीही नव्हतं. फक्त श्रीराम श्रीराम म्हणजे त्या तिन्ही भावांना आई वडील यांच्यापेक्षा जास्त
भावाचा प्रेम होतो. असं अनेक कुटुंबात असतात हो. मोठे भाऊ जे असतात ना त्यांना खूप आदराचे असतात. त्या भावांच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट करत नाहीत. असे अनेक कुटुंब आहेत हो, आजही आहेत. मोठ्या भावाच्या मनाविरुद्ध जात नाही. तर ते रामाच्या दर्शनासाठी म्हणून खूप व्याकुळ झालेले आहेत. मग तिथे गेल्यानंतर हे दृश्य पाहून, अयोध्येत पोचल्यानंतर तिकडलं दृश्य पाहून भरताच्या मनाला काळजी खूप वाढली आणि काहीतरी अनिष्ट घडलंय हे मात्र त्याला जाणवू लागले. मग त्यानंतर पुत्र येत असल्याची वार्ता ऐकताच कैकेयी अत्यंत आनंदी झाली म्हणे. तिने तत्काळ आरती सजवली आणि भरताचे स्वागत करण्यासाठी म्हणून उत्सुकतेने महलाच्या दाराजवळ धावत गेली. भरत जवळ येताच तिने प्रेमपूर्वक त्याची आरती ओवाळली आणि त्याला स्नेहाने महलात घेऊन गेली. महलात आल्यानंतर कैकेयीने प्रथम आपल्या माहेरच्या लोकांची कुशलता विचारली म्हणे. असं असतंच हो, आपल्या माहेरच्या लोकांची कुशलता आपण पटकन विचारतो, तसं असतं. विचारली तेव्हा भरताने नम्रतेने सर्वांची कुशाली सांगितली. त्यानंतर त्याने आतुरतेने विचारले, आई, माझे दोन्ही भाऊ राम आणि लक्ष्मण कुठे आहेत? पहिला प्रश्न विचारला. तर तेव्हा तो कैकेयीच्या महलात गेल्यानंतर तो सर्वप्रथम हा प्रश्न विचारला. कैकेयीने त्याच्या आनंदाने स्वागत केले, परंतु तिच्या चेहऱ्यावरही विचित्र गंभीरता होती. भरताने नम्रतेने तिच्या पायावर मस्तक ठेवले. थोडा वेळ शांततेत गेला. मग त्याने चिंताग्रस्त स्वरात विचारले, आई, हे सर्व काय चालले आहे? पिताश्री कुठे आहेत? माझे भाऊ राम लक्ष्मण कुठं दिसत नाहीयेत. तर बाळा, धीर धर. जीवनात जे काही घडते ते नियतीने ठरविलेले असते, असं कैकेयीने भरताला समजावून सांगते. आणि भरताचे हृदय धडधडू लागते त्याच वेळेस. तेव्हा आणि तो ते अधिकच अस्वस्थ होतो. आणि कैकेयी पुढे म्हणाली, तुझे पिताश्री महाराज दशरथ यांनी या पृथ्वीवरील आपले कार्य पूर्ण करून देवलोक गाठले म्हणून ती सांगते. त्यावेळेस ते ऐकून तो एकदम स्तब्ध झाला आणि त्याच्या कानावर विश्वासच बसना. पिताश्री देवलोकात गेले असं त्याला वाटले आणि तो निश्चेष्ट उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो जमिनीवर कोसळला. हाय माझे पिताश्री, मी त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या जवळ नव्हतो असे म्हणत तो आक्रोश करू लागला. त्यांचे हृदय शोकाने विदीर्ण झाले होते. म्हणजे बघा, शाप, साध बालकाचा शाप दशरथ राजाला लागले. राम लक्ष्मण तर वनवासात गेले होते, पण हे दोन पुत्र तरी राहायला होते ना जवळ. म्हणजे त्यांना पुत्रवियोगानेच मरण येणार होतं. म्हणून हे 2 पुत्र मामाच्या घरी गेले होते आणि हे 2 पुत्र वनवासाला गेले होते. म्हणजे शाप पहा कसं, म्हणजे तळतळीने देतो म्हणतो ना, की शाप देतो. काही वेळेस काही लोकांची तळतळाट लागली म्हणून म्हणतो की नाही आपण, म्हणून कोणाची तळतळाट घ्यायची नसती. अहिंसा 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 म्हणतो आपण. तर अहिंसा म्हणजे काय? फक्त मारणं करणं हेच अहिंसा नाहीये. अहिंसा म्हणलं तर कोणाचं मन दुखवू नये हेच सगळ्यात मोठं हिंसा करणं आहे. मन दुखवलं हे हिंसा करणं आहे. अहिंसा म्हणजे कोणाचं मन दुखवू नये. तर अशा प्रकारे इथे त्याचे दुःख, खूप त्याला दुःख झाले त्याचे. त्या कैकेयी त्याला समजवायचे प्रयत्न करत असती, पण त्यांनी ऐकायलाच तयार नाही. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही मला अनाथ करून गेलात पिताश्री. जर जाताना मला माझ्या मोठ्या भावाच्या रामांच्या हातात सोपून गेला असतात तर मी धीराने राहिलो असतो. जर तुम्ही जाताना तुम्हीच माझे आधार होतात, पण तुम्ही गेल्यानंतर श्रीराम माझे आधार आहेत. त्यांच्या हातात तुम्ही मला सोपावून गेला असतात तर मी किती धैर्याने राहिलो असतो. माझा राम कुठं आहे, माझा दादा कुठं आहे, म्हणून तो रडत असतो. मग त्यावेळेस ती म्हणते, बाळा, मी तुझ्यासाठी 2 वर मागितले होते.
त्यापैकी एका वरामुळे रामाला 14 वर्ष वनवासाला पाठविले आणि दुसऱ्या वरामुळे तुला अयोध्येचे राज्य मिळणार आहे. राम वनात गेल्यामुळे तुझ्या पित्याश्रींना अत्यंत दुःख झाले. त्या दुःखातच त्यांनी देह ठेवला. कैकेयी हे सर्व सांगत होती, परंतु तिच्या शब्दात समाधान होते. ते भरताच्या हृदयाला अधिकच वेदना देणारे ठरले. तो हे ऐकून स्तब्ध झाला, जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला असं वाटलं की मी हे सगळं सांगितलं की भरत आनंदी होईल, मला राज्य मिळणार आहे. मला राज्य मिळाल्यानंतर मला अडथळा येऊ नये म्हणून माझी आई किती मोठ्या मनाने माझ्या वडिलांना वर मागितली की भावाला वनवासात पाठवून दिला आणि मी आनंदाने राज्य करू शकतो असं म्हणून भरताला वाटेल, असं कैकेयीला वाटलं. पण त्याच्या उलटच झालं आणि कैकेयीच्या तोंडून ही सर्व संपूर्ण हकीकत ऐकताच भरताचा संताप अनावर झाला. त्याचे डोळे लाल झाले, शरीर थरथरू लागले. तो दुःख, संताप आणि लाज या सर्व भावनांनी व्याकुळ झाला म्हणून सांगितलं. तो कठोर स्वरात आईला म्हणाला, तू काय केले आहेस हे तुला तरी कळले का? तू माझ्यासाठी अधर्माचा मार्ग का स्वीकारलास? ज्येष्ठ भाऊ श्रीराम हेच अयोध्येचे खरे अधिकारी होते. त्यांना वनवास देऊन आणि पिताश्रींचा जीव घेऊन तू मला हे राज्य देऊ इच्छितेस? मला असे राज्य नको. हा अन्याय आहे, पाप आहे. म्हणून तो कैकेयीला फटकारतो. कैकेयी भरताचे हे कठोर शब्द ऐकून स्तब्ध झाली, परंतु भरत थांबला नाही. तो पुढे म्हणाला, तू माझी माता असशील तर आज तुझे हे कृत्य मला अत्यंत निंदनीय वाटते. तू मला जगासमोर अपराधी ठरवले आहेस. मी कधीच या पापाचा भागीदार होणार नाही म्हणून म्हटलं. म्हणजे आई पाप केली आणि तेच पाप मी परत भोगणार नाही. म्हणजे आई काय पाप केली? रामांच्या अधिकाराचा राज्य भरताला द्यायचे विचार केले आणि रामाला वनवासात पाठवली. तर भरत म्हणतो, मी कधीही राज्य करणार नाही आणि राज्याभिषेक करून घेणार नाही, राजा बनणार नाही आणि रामाला वनवासात पाठवत नाही. हे 2 गोष्टी मी रामाला परत घेऊन येईन असा तो वचन देतो. आणि आज आपण इथे भरताने आईला जे फटकारलेले आहेत आणि धर्माविरुद्ध जी घटना घडली आहे ते त्याला आवडले नाही, म्हणून तो धर्मनिष्ठ होता, आपल्या मोठ्या भावाप्रमाणेच होता. कारण दशरथ राजा, वशिष्ठ ऋषी हे 4ही मुलांना एकसारखेच शिक्षण दिले होते. तर सगळ्या भावांमध्ये हेच गुण होते, धर्मनिष्ठ, कर्तव्यपारायण, असे सगळे सत्यनिष्ठ असेच होते सगळे. म्हणून भरताला हे काही आवडलेले नाहीये. तर उद्या म्हणण्यापेक्षा सोमवारी आपण पुढची कथा, भरताने दशरथाचे अंत्यविधी केलेले, त्यानंतर रामाकडे जाऊन रामांना विनंती केलेल्याचं सर्व काही कथा आपण सोमवारी ऐकूया. तर आज जे काही दुःख आपण जे बघितलो, खरोखरच राम वनवासात जात आहे. आज पूर्ण कथा आपण विरहाचंच ऐकलेले आहोत. तर आज हे विरह मनात ठेवून सोमवारी वाट बघूया आपण. भरत कसा वागला असेल, रामांशी जाऊन कसा वागला असेल, कसा बोलला असेल, हे सगळं काही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि हे सर्व काही लवकुश रामांसमोर सांगत आहेत आणि रामांना हे सगळं, जसं म्हणतो ना आपण, कथा सांगू लागलो, समोरचा कथा सांगत आहे तर प्रत्यक्ष समोर दिसत असतं. त्याचप्रमाणे लवकुश हे दोघेही रामांसमोर काव्यरूपाने रामायण सांगत होते आणि राम ऐकत होते. आणि हे सगळं दुःख कैकेयी माता, कौशल्या माता, सुमित्रा माता, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सगळे काय ऐकत होते. सीता मात्र वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात असते. तिला स्वतःलाही माहीत नसते की हे पोरं रामांच्या समोर कथा सांगत आहेत म्हणून. आणि इथे उर्मिला, मांडवी, श्रुतिकीर्ती हे सुद्धा हे सगळं त्यांना असं वाटतं की खरोखर हे 2 मुलं त्यावेळेस प्रत्यक्षात होते का? इतकं सुंदर काव्यरूपी सांगत आहेत असं त्यांच्या मनात येतं. आणि अशा प्रकारे
लवकुश कथा सांगत असतात आणि ते सुद्धा म्हणतात की भरताचं जे विलाप आहे ते आपण उद्या बघूया. म्हणून आज आपण इथे कथा थांबूया. आजची कथा इथे थांबूया आणि आपण सोमवारी परत भेटूया. आणि परत एकदा मी तुम्हा सर्वांना धन्यवाद म्हणते, कारण तुम्ही सर्वजण मनापासून कथा ऐकतात, त्याच्यामुळेच मला प्रोत्साहन मिळते. आणि जे काही चांगले विचार माझ्या मुखातून निघाले ते सर्व माझ्या गुरूंची आणि भगवंताची कृपा आहे. आणि जे काही कमी असेल किंवा अजून काहीतरी चांगलं रंगवून सांगता आलं नसेल मला, तर ती सगळं माझं अभ्यासाचं हे आहे, त्रुटी आहे. तर जे काही चांगलं घडलंय ते पूर्ण भगवंताची कृपा म्हणून आज मी इथेच थांबते. करचरणं कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो, श्री महादेव शंभो, श्री महादेव शंभो. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. सीताकांत स्मरण जय जय राम. रमापति रामचंद्र भगवान की जय.